आजचे वक्ते डॉक्टर प्राध्यापक सूर्या गुंजाळ यांचं मी आपल्या सभेला स्वागत करतो। डॉक्टर साहेब थोर शेतीतज्ञ आहेत, त्यांचं नावच सूर्य आहे, त्यामुळे त्यांचं कारकीर्द सूर्यासारखी दैदिप्यमान आहे। मी त्याचप्रमाणे आज एक माझे मेवणे डॉक्टर जयराम फुलकर हे पण आलेले आहेत, त्यांचं आपण शाळेवरून स्वागत करूया। डॉक्टर जयराम फुलकर हे डबल PhD आहेत ॲग्रिकल्चरमध्ये आणि त्यांनी हरित क्रांतीचे जनक डॉक्टर बोरलॉग नोबेल प्राइज विनर त्यांच्याबरोबर अमेरिकेत रिसर्च केलेला आहे, तर त्यांचं पण स्वागत असो। मी डॉक्टर प्राध्यापक सूर्या गुंजाळ यांना स्टेजवर यायची विनंती करतो। आणि डॉक्टर अनिल पाठक यांना विनंती करतो की त्यांनी वक्त्यांची ओळख करून द्यावी। डॉक्टर अनिल पाठक आणि सुनीता पाठक यांनी 26 एप्रिलला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। घेऊन जाणार आपले सभासद, हॅलो, आपले सभासद मधुकर फटाकरे यांच्या चिरंजीवांना कुणालला कन्यारत्न प्राप्त झालं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आजी आजोबा पाटील साहेब त्यांची ओळख आपले अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सगळे सभासद आणि आपले आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर गुंजाळ त्यांचं मी स्वागत करतो। प्राध्यापक डॉक्टर गुंजाळ त्यांची करिअर आपल्याला थोडीशी माहिती आहे, कारण मी बायोडेटा शेअर केला होता। त्यांनी MSc ॲग्रिकल्चर केलं आणि नंतर PhD बायोटेकमध्ये केलं आणि सध्या ते युनायटेड नेशन्सचा जो बायोडायव्हर्सिटी रेस्टोरेशन प्रोजेक्ट आहे मेघालयमध्ये, त्याचे डायरेक्टर आणि ॲडवायझर म्हणून काम करतात। आणि हा प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे, तर मी त्यांना तशी विनंती केली होती की जसं तुम्ही सेंद्रिय शेतीवर बोलाल पण त्या प्रोजेक्टबद्दल सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती द्या, तर ते ती देणार आहेत, तेव्हा आपल्याला जास्त माहिती होईल। प्रोफेसर डॉक्टर गुंजाळ आणि माझ्या करिअरची खूप इंटरेस्टिंग सुरुवात एकाच वेळी झाली। आमच्या विषयांचा काहीच संबंध नव्हता, माझी कधी शेतीशी काही संबंध नव्हता आणि त्यावेळी आमच्या दोघांचे ऑफिसेस खूप जवळ होते, कारण 1989 मध्ये ज्यावेळी राम ताकवले यांनी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी, तर ती युनिव्हर्सिटी आत्ताची जी आहे ती आपल्या सगळ्यांनी पाहिलेली आणि YCMUA म्हटल्यावर ती आपल्या डोळ्यासमोर येते, पण त्याची सुरुवात ज्यावेळी 89 मध्ये झाली आणि प्रोफेसर गुंजाळ, मी आणि आणखी काही 3-4 लोक त्यावेळी एकत्र आलो होतो, तर त्यावेळी काहीच जागा नव्हती आणि प्रोफेसर दाखवल्यांनी गोसावी सरांना विनंती केली की आम्हाला काहीतरी रेंटल स्पेस इथे BYK मध्ये द्या, त्याच्यात पार्टिशन्स टाकून आम्ही ती युनिव्हर्सिटी सुरू केली होती। आणि त्यावेळी प्रोफेसर गुंजाळांचं ऑफिस हे माझ्या खूप जवळ होतं आणि त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांना असं विचारायचो की ॲग्रिकल्चरल स्कूल हे तुम्ही करताय, आणि गमतीने आम्ही त्यांना चिडवायचो त्यावेळी की तुम्ही कसं काय ॲग्रिकल्चर करणार, आमचं ठीक आहे, आम्ही इंग्लिशचे प्रोफेसर आहोत, आम्ही कुठल्याही खोलीत तुम्ही आम्हाला कागद पेन दिला की आम्ही करू शकतो, तुम्हाला काही जमीन नाही वगैरे काही नाही आणि तुम्ही इथे काय ॲग्रिकल्चर चालवणार। आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी नंतर मग 150 एकरची जी YCMUAची आत्ताची प्लेस आहे, तेव्हा आम्हाला प्रोफेसर गुंजाळ ही काय चीज आहे ते कळलं, कारण 50 एकर्स त्यातली युनिव्हर्सिटी आहे आणि 100 एकर त्याचे हेड हे प्रोफेसर गुंजाळ होते। सगळ्यात अर्लिएस्ट एजमध्ये जे प्रोफेसर फुल प्रोफेसर होतात, कारण आपल्याला माहिती युनिव्हर्सिटीमध्ये फुल प्रोफेसर व्हायला बराच वेळ लागतो,
पण त्यांनी सुरुवातीलाच हाय प्रोफाईलमध्ये सुरुवात केल्यामुळे खूप अर्ली एजमध्ये ते प्रोफेसर झाले आणि दुहेरी जॉब ते करायचे. म्हणजे युनिव्हर्सिटीमधले जे प्रोफेसर असतात त्यांचं शिकवणे, रिसर्च हा जॉब असतो, पण ॲग्रिकल्चर हे त्यांनी कधीच सोडलं नाही. आणि त्याच्यामुळे अनेक संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या ते ॲडवायझर होतेच, पण YCMOA त्यांनी शेती डिव्हेलप केली आणि दोन्हीचा एक बॅलन्स त्यांनी शोधला. शेती डिव्हेलप करताना म्हणजे आज सुद्धा खूप लोक YCMOA म्हटल्यावर म्हणतात की हो आम्ही तिथे आंबे घ्यायला जातो आणि ते आंब्याचं झाड यायला खूप वर्ष लागतात, ते कोणी पेरलं असेल ते आपल्याला माहिती आहे. आणि ही 100 एकर डिव्हेलप त्यांनी ज्यावेळी शेती केली त्याचवेळी ॲग्रिकल्चरल एज्युकेशनमध्ये त्यांनी कधीही दुर्लक्ष केलं नाही. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात YCMOची जी स्टडी सेंटर होती ती त्यांनी सिंगल हँडेडली सगळीकडे फिरून ती सेंटर्स पाहून ते नेटवर्क व्यवस्थितरित्या उभं केलं. आणि त्यामुळे सगळ्यात चांगला विषय हा वन ऑफ द गुड सब्जेक्ट्स इन YCMO हा म्हणजे ॲग्रिकल्चर राहिला. आणि त्यामुळे जमिनीशी नातं हे त्यांनी कधी सोडलं नाही. ते स्वतः नेहमी म्हणायचे की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि हा निर्णय मी स्वतः घेतला की शेती न करता शेतीचं एज्युकेशन करायचं आणि शेती करायची. आणि नंतर आम्ही त्यांना म्हणायला लागलो की ऍक्च्युली तुम्ही जी काही तुमची शेती असेल वडिलोपार्जित त्याच्यापेक्षा खूप मोठी शेती केली, कारण संपूर्ण महाराष्ट्रात जे शेतीचं एज्युकेशन त्यांनी केलं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी शेती डेव्हलप झाली त्यांचा हातभार आहे. नंतर खूप अर्ली एजमध्ये नॅशनल लेवलला आणि इव्हन इंटरनॅशनल लेवलला साऊथ ईस्ट एशियामध्ये सिंगापूरमध्ये ते आले होते आणि नंतर त्यांना कळलं की सिंगापूरमध्ये शेती हा फारसा लोकप्रिय विषय नाही आहे, पण मलेशिया, न्यूझीलंड या ठिकाणी त्यांनी अनेक ठिकाणी ॲडवायझर म्हणून काम केलं. आणि त्या तिथली जी जमिनीत आज पिकं येतात त्याच्यामध्ये प्रोफेसर गुंजाळ यांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. अतिशय मोठा इम्पॅक्ट असलेला पण अतिशय साधा पर्सनॅलिटी असलेला असा मित्र मला मिळाला, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. खूप अर्ली एजमध्ये ते प्रोफेसर झाले आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रोफेसर ताकावले रिटायर झाले त्याच्यानंतर 2-3 व्हाईस चान्सलर झाले. त्याच्यानंतर व्हाईस चान्सलर म्हणून 3 लोकांची महाराष्ट्रामध्ये निवड केलेली होती. त्यावेळी त्याच्यामध्ये एक प्रोफेसर गुंजाळ होते आणि कदाचित राज्यपालांनी त्यांचं नाव पुढे केलं असतं, पण त्यांना पर्सनल जी करिअर करायची होती ती थोडीशी वेगळी असल्याने त्यांनी स्वतःच थोडंसं त्या रूटपासून व्हाईस चान्सलरचे ते बॅकआउट झाले आणि त्यांनी जास्त इंटरनॅशनल करिअर केले. आणि आज त्यांची फळं त्यांना मिळाली, कारण मेघालयमध्ये युनायटेड नेशन्स बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट जो त्यांना मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच. त्यांची ओळख खूप वेळ करून देऊ शकतो, पण मी त्यांचा बायोडेटा शेअर केला आहे, कारण महाराष्ट्रातल्या अनेक प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या संस्थांमध्ये ॲडवायझर म्हणून त्यांनी कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. राज्यपालांच्या हस्ते कितीतरी वेळेला त्यांचा सत्कार त्या संदर्भात झालेला आहे. तर माझ्या विनंतीला मान देऊन ते आज ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यांना आपलं व्याख्यान सुरू करायला विनंती करतो. थँक्यू. पाठक सरांनी माझी ओळख करून दिली की आपण विसरून जावी. त्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं ते म्हणतात. नव्हे, मी शेतकरीच आहे. मी बालपणापासून शेती केली आणि त्यामुळे शेतीच्या सर्व अंगाने जमिनीपासून तर पीक काढणीपर्यंतचे सगळे अनुभव माझ्या गाठीचे आहेत. त्यांनी प्रोजेक्टविषयी थोडंसं वाच्यता केली आणि मला सांगितलं की तुमचा प्रोजेक्ट नेमका काय थोडी माहिती द्या. त्याच्याबद्दल थोडी माहिती मी आपल्याला देईन आणि त्याच्यानंतर मुख्य विषयावर आपण येऊ. मला अत्यंत आनंद वाटतो की बरेच ओळखीचे चेहरे माझ्या समोर आहेत. आमचे मित्र डॉक्टर JK पुरकर, ज्यांच्याबरोबर आम्ही कृषी विद्यापीठात काम केलं. एकेकाळी मी महाबळेश्वरला गहू निर्मा संशोधन केंद्रावर काम करत होतो, तेव्हा ते गहू संशोधन केंद्र निफाडला काम करत होतो. तर आमच्या दोघांचा गहू हा विषय गेल्या 45-50 वर्षापासून आम्ही जोपासतो आहोत. 40 वर्षापूर्वी मी डॉक्टर अभिमन्यू पवार यांच्या शेतावर गेलो होतो मानूरला आणि त्यांचे मोठे बंधू डॉक्टर अमृतराव पवार हे माझे फास्ट फ्रेंड होते
आणि त्यांनी एक दिवस सांगितलं की मुक्त विद्यापीठात आपण वाईनचा वर्कशॉप घेऊ. आणि त्यावेळेला आमचे कुलगुरू होते डॉक्टर राजन वेळुकर, ते गांधीवादी होते. मी त्यांना म्हटलं आपल्याला वाईनवर वर्कशॉप घ्यायचा. वाईन शब्द ऐकला ते गडबडले. ते म्हणजे हे मुक्त विद्यापीठ आहे, सरकारी विद्यापीठ आहे, असे विषय कशाला आपण हाताळायचे. आणि तरी त्यांना पटवलं ही ॲग्रिकल्चर कमॉडिटी आहे, हे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आहे आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी आहे, त्यामुळे आपण हे घेतलं पाहिजे आणि नाशिक जिल्ह्यात वायनरी वाढायला त्याची मदत होईल. विश्वास धुमाळ नावाचे सेक्रेटरी इंडस्ट्री होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला 5 कोटी रुपये देतो, तुम्ही वाईन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथे काढा. कुलगुरू म्हणाले त्यांचे 5 कोटी पण नको आणि वाईन ट्रेनिंग आपण काही काढणार नाही. कुणी जरी अडवलं काही झालं तर वाईन इंडस्ट्री वाढली या नाशिकमध्ये आणि नाशिक हे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया आज दिमाखाने मिरवते. 36 वायनरी महाराष्ट्रात आहे, त्याच्यापैकी 80% वायनरी एकट्या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे काही गोष्टींचा दबाव हा नैसर्गिक असावा लागतो. माझे दुसरे मित्र जे माझ्या नेहमी संपर्कात राहतात, सुरेंद्र जोशी जे शिकॉमचे डायरेक्टर होते, ते खूप दिवसांनी ते भेटले. अनिल पाठक सर, सुनीता पाठक, हे तर आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. बाकीच्यांची ओळख नव्याने होते. मला आनंद याचा आहे की सगळा सिनियर सिटीजनचा ग्रुप इथे इतक्या उत्साहाने उपस्थित आहे. सिनियर सिटीजन शब्द चांगला वाटतो, काही लोकांना तो आवडत नाही, पण तरी सुद्धा आपण हे महिन्यातून 2 वेळा 3 वेळा हा प्रोग्राम घेता हे ऐकून मला फार आनंद झाला. डॉक्टर अमृतराव पवार माझ्या मागे लागायचे, तुम्ही रोटरी क्लब जॉईन करा. मी हो म्हटलं, पण आज टाकायचं काय मला जमलं नाही. प्रकल्पाविषयी थोडी माहिती सांगतो. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की कंटाळा आला त्यावेळेला मला तुम्ही फक्त एक बोटवर करा, हे विषय बदलून टाकेल. आपल्याला कल्पना आहे की हा जो प्रकल्प आहे युनायटेड नेशनचा बायोडायव्हर्सिटी रिस्टोरेशन प्रोजेक्ट. नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड व्हायची आणि ते काय करायचे, झूम कल्टिवेशन म्हणून एक प्रकार आहे तिकडे. जंगल तोडायचं आणि शेती करायची. आणि शेती किती दिवस करायची, जोपर्यंत पीक चांगलं येते तोपर्यंत शेती करायची. पिकाचं उत्पादन कमी झालं की ते सोडून द्यायचं आणि पुढचं जंगल तोडायचं. याला ते झूम कल्टिवेशन म्हणतात, कुरकर सरांना माहिती. मागच्या 70-80 वर्षामध्ये असं झूम कल्टिवेशन करून जंगलचं जंगल तोडलं आणि नंतर जंगलही गेलं आणि शेती गेली आणि काहीच नाही. जमीन ज्या वेळेला उघडी पडते आणि आपल्याला कल्पना आहे, माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये चेरापुंजी येतं आणि चेरापुंजीचं मी 1947 पासूनचं रेकॉर्ड पाहिलं. 1947 इथं 12,000 मिलीमीटर पाऊस पडायचा आणि तो 12,000 मिलीमीटर पाऊस 47 ते आज 2025 पर्यंत फक्त 3,000 मिलीमीटरवर आला. म्हणजे 1/4 पाऊस राहिला. याचं कारण जंगलतोड झाली. अजूनही अनेक ठिकाणी जंगल जिवंत आहे, पण तरीसुद्धा जिथे माती वाहून गेली आणि खडक उघडा पडला तिथं मात्र जमीन तापल्यामुळे आता मेघालयाचे टेम्परेचर 35-36 पर्यंत जायला लागलं, जे 25च्या वर कधी जात नव्हतं उन्हाळ्यात. एवढा पाऊस खरं म्हणजे वरदान असायला पाहिजे, पण तिथं शाप आहे. का तो पाऊस घरं वाहून नेतो, शेती वाहून नेतो, पीक वाहून नेतो, सगळं वाहून नेतो. आत्तापर्यंत वाहून गेलं, कुणी त्याची दखल घेतली नाही. पण नंतर असं लक्षात आलं की 2 प्रकारच्या नद्या त्या मेघालयाच्या बाजूने, एका बाजूने ब्रह्मपुत्र आहे आसामच्या बाजूने आणि बांगलादेशच्या बाजूने डावकी रिव्हर आहे. ती डावकी रिव्हरला लोक स्विमिंग करायला जातात, तिथे स्वच्छ पाणी आहे. आता मेघालयाचं तुम्ही जर टोपोग्राफी पाहिली तर एक पूर्वेकडे उतार आहे तो बांगलादेशच्या बाजूला आणि पश्चिमेचा उतार त्या गुवाहाटीच्या आसामच्या बाजूला आहे. जी पश्चिमेकडे माती वाहून जाते ती ब्रह्मपुत्रेत जाते आणि बांगलादेशात जाते. पूर्वेकडे जी माती वाहून जाते ती डावकीत जाते आणि बांगलादेशात जाते. अशी माती दरवर्षी जाऊन जाऊन बांगलादेशामध्ये दरवर्षी 10,000 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जातं, सबमर्ज्ड होतं.
आणि सबमर्ज क्षेत्रामध्ये भाताची सुद्धा शेती करता येत नाही, कारण भाताच्या शेतीला तुम्हाला 1 फूटच माती लागते. तुम्ही 10 फूट गाळात भात शेती नाही करू शकत, तुमचे पाय फसतात, कल्टिवेशन करता येत नाही, कुठलंही अवजार वापरता येत नाही. आणि म्हणून बांगलादेशाने युनायटेड नेशनकडं तक्रार केली की भारताची माती अशीच वाहून आली तर बांगलादेश 25 वर्षात पाण्याखाली जाईल, म्हणजे थोडक्यात तो संपून जाईल. आज तो इंटरनल भानगडीमुळे संपत चाललाय, पण या नैसर्गिक गोष्टीमुळे तो संपत चाललाय. आणि 25 वर्षानंतर बांगलादेश हा अस्तित्वात असणार नाही. त्याची 2 कारणं, एक तर गाळ भसेल त्याच्यात, आणि दुसरं ग्लोबल वॉर्मिंगमुळं टेम्परेचर वाढलं की समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली की फक्त त्याच्यामध्ये डोंगरी भाग असतील तेवढे शिल्लक राहतील, बाकी तो पाण्यात जाईल. मग युनायटेड नेशननी याच्यावर उपाय म्हणून एक प्रोजेक्ट दिला की ही माती कुठून येते, तर ती येते नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधून. मग त्याच्यामध्ये मेघालय आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, अरुणाचल आहे आणि आसाम आहे. पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, तो मेघालयात पडतो, कारण पूर्वेकडून बंगालच्या उपसागरातून जेव्हा ढग येतात त्या ढगांना तो डोंगर अडवतो मेघालयाचा, आणि तो पाऊस तिथंच होतो. आणि म्हणून 12,000 mm पाऊस हा पडायचा, तो आता 3,000 mm वर आलाय. आपल्याकडे 1000 mm पावसाचा सुद्धा कधी कधी कंटाळा येतो. मी तिथे 3 वर्ष काढली मागची, आणि आता नाशिकला आले. 3 वर्ष मी डायरेक्टर होतो, आता मी त्यांचा सल्लागार आहे. त्यांची एक कंडिशन आहे, 65 वर्षानंतर तुम्हाला डायरेक्टरच्या पदावर राहता येत नाही. पण त्यांनी मला कन्व्हर्टेड टू ॲडवायझर केलं. या प्रोजेक्टमध्ये 5 वर्षामध्ये 5 कोटी झाडं लावायची, आणि 5 कोटी झाडं जी जमीन पकडून ठेवतील, जमिनीची धूप थांबेल आणि जमिनीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढवतील. त्याच्यामुळे जमीन वाहून जाणार नाही, बांगलादेश वाचेल की नाही माहीत नाही, पण प्रोजेक्ट आला. बांगलादेशाची तक्रार इंडियाच्या तथ्यावर पडली, आणि इंडियाला तो प्रोजेक्ट मिळाला, कारण माती इंडियाची होती, रोखायचं काम इंडियाने करायचं. आता याच्यामध्ये नुसती झाडं लावून तिथे सगळे आदिवासी, खासी हिल, गारो हिल आणि जयंती हिल 3 प्रकारचे डोंगर रांगा आहेत तिथे. आणि सगळ्यात जास्त पाऊस हा खासी हिलमध्ये पडतो, कारण सगळ्यात जास्त जंगल तोडे तिथेच झाली. आणि 5 वर्षात 5 कोटी झाडं लावल्यानंतर जी जमिनीची धूप थांबेल, पण आदिवासी काय खातील, आणि मग आदिवासी जगला पाहिजे म्हणून तिथे ॲग्रो फॉरेस्ट्री प्रोजेक्ट केला. जंगली झाडं लावायची आणि फळझाडं पण लावायची, आणि असा जंगल झाडं आणि ॲग्रो फॉरेस्ट्री असं दोन्हीचं हे करायचं. आपल्याला कल्पना आहे, आपण मेघालयात जर गेला असेल तिथे एक लकाडाऊन टर्मरिक नावाची हळद मिळते, आणि त्या हळदीमध्ये कर्कुमिनचं प्रमाण 12% आहे. आपली जी हळद आहे त्याच्यात 3 ते 3.5% आहे, आणि त्याच्यामध्ये 9 ते 12%. आणि ती सगळी हळद खासी हिल आणि जयंती हिलमध्ये होते, गारो हिलमध्ये ती हळद होत नाही. पुन्हा तिथे 3 क्लायमेटचे प्रकार आहे. मग त्या आमच्या प्रोजेक्टमध्ये काय केलंय, या हळदीचं उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतावर घ्यायचं, त्याच्यामधून कर्कुमिन वेगळं करायचं, 12% कर्कुमिनमध्ये 3% ठेवायचं, 9% बाजूला काढायचं, ते 3% राहील ते हळद म्हणून विकायचं. आणि हे जे 9% बाजूला करू ते कर्कुमिन म्हणून फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला विकायचं. फार्मास्युटिकल इंडस्ट्री कर्कुमिन मधून अँटीसेप्टिक क्रीम तयार करतात. आपल्याला माहिती काही लागलं तर आपण हळद लावतो, कारण त्या कर्कुमिन मध्ये बॅक्टेरिसाइड, फंजिसाइड प्रॉपर्टी आहे, त्यामुळे जीवाणूंना मारण्याची ताकद त्या कर्कुमिन मध्ये आहे, आणि हळदीमध्ये ते कर्कुमिन असल्यामुळे. आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री 40,000 रुपये किलोने आमचं ॲग्रीमेंट झालं. आता ते काढणं, एक्स्ट्रॅक्शन करणं, त्याची रिकव्हरी फार कमी असते, कारण ते काय ऊसाच्या साखरेसारखं असं 10% वगैरे नाही निघत. आणि मग ते विकून ते पैसे त्या आदिवासींना द्यायचे. दुसरं एक आलं आहे तिथं, खूप तिखट आलं आहे, वेगळंच आलं आहे. 2 प्रकारची आले, एक रेग्युलर आलं आहे आणि एक आलं आतून जांभळ्या रंगाचे. ते जांभळ्या रंगाचं जे आलं आहे त्याला मेडिसिनल प्रॉपर्टी आहे, आणि ते सुद्धा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ते बाम तयार करण्यासाठी वापरतात. जेव्हा डोकं दुखतं जे बाम वापरतात, काही ठिकाणी निलगिरी तेल वापरतात, काही ठिकाणी ते मेन्थॉल वापरतात. ते
याचं जर एक्स्ट्रॅक्ट वापरलं आल्याचं तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे या 2 कमोडिटीमधून त्यांचं आयुष्य चालेल आणि झाडं ते तोडणार नाही. आणि 30 वर्षाचं बॉन्ड लिहून घेतलंय, 30 वर्ष झाड तोडणार नाही. असं किती म्हटलं तर 30 वर्ष आम्ही तिथे नाही. आम्ही एकदा बाजूला झालो का ते झाडं तोडू शकतात आणि म्हणून आम्ही ते कार्बन क्रेडिटशी लिंक केलं. त्या वनीकरणामधून जे कार्बन क्रेडिट मिळेल त्याच्यातला अर्धा हिस्सा त्या आदिवासींना मिळेल, अर्धा हिस्सा आदिवासींना मिळेल, त्याच्यासाठी तरी ते झाडं तोडणार नाही. आणि एकदा 30 वर्ष झाली, प्रोजेक्ट टेन्युअर संपला की ती झाडं त्यांची. आणि मोठी झाल्यानंतर झाडं त्यांनी तोडली 4-2 तरी चालेल, आज ते सरसकट तोडतायत. असा तो प्रोजेक्ट आहे. आणि त्या जमिनीचं धुपीकरण थांबणं, आदिवासींना एक जगण्याचं साधन उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये वनीकरणाची मोहीम राबवणं, असा तो प्रोजेक्ट आहे. आता मला तो का मिळाला याचं कारण असेल, मी पुणे, नाशिक आणि सातारा या 3 जिल्ह्यामध्ये 3 लाख फळझाडं लावली माझ्या आयुष्यात. मी डेप्युटी डायरेक्टर हॉर्टिकल्चर होतं पुण्याला आणि हॉर्टिकल्चरवाल्यांचं हेच काम असतं, फळझाडं लावणं. आणि माझं नाव त्या युनायटेड नेशनच्या वर्ल्ड बँकेच्या याच्यामध्ये गेलं आणि तिकडून मला विचारणा झाली की तुम्ही 3 लाख झाडं लावली पण तुम्ही तर 3 कोटी लावू शकाल का? म्हटलं जो 1 झाड लावतो तो 10 लावू शकतो. आणि म्हणून त्या प्रोजेक्टवर मी गेलो. पहिला सर्वे करणं अवघड, तुम्हाला कल्पना आहे 5000 टेकड्या आहेत पूर्ण मेघालयामध्ये. आणि मेघालयाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलं तर 2 जिल्हे एवढे, फक्त पुणे आणि नाशिक जिल्हा एकत्र केला तर मेघालय पूर्ण राज्य संपून जातं. त्या 5000 टेकड्यापैकी 500 टेकड्या मी स्वतः चढून उतरून सर्वे केला 2 वर्षामध्ये. माझं वजन 7 किलो कमी झालं. एक तर वजन आधीच कमी आहे आणि त्याच्यात 7 किलो वजन कमी झालं. कारण टेकडी एकतर सपाट काहीच नाही, एकतर चढायचं किंवा उतरायचं. मी 10 एकर नर्सरीसाठी सपाट जमीन शोधत होतो, 2 वर्षात मला मिळाली नाही. मग शेवटी नर्सरी आम्ही मेघालय आसाममध्ये सुरू केल्या. आसामचा जो रोड आहे पुढे जोरहटला जातो, त्या जोरहट रोडवर आम्ही सगळ्या नर्सरी, तिथे सगळी भात खासरे सपाट आहे मेघालय आसाम, तर तिथे नर्सरी सुरू केल्या आणि ती रोपं मेघालयात न्यायची. मागच्या वर्षी आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून जवळपास 80 लाख झाडं लावली आणि या वर्षी 1,70,00,000 झाडं लावली. कारण 5 कोटीचं टार्गेट आहे. एवढी झाडं निर्माण करणं आणि ती लावणं ही एक मोठी इंडस्ट्री आहे. आणि आमच्याकडे लेबर बांगलादेशच आहे, मेघालयात कुणी काम करत नाही. आदिवासी लोक खूप आनंदी आहेत, इतके आनंदी आहे की त्यांच्या गरजाही कमी आहेत. आपल्याकडे 2 रुपये 3 रुपये किलोनी धान्य मिळतं फूड सिक्युरिटी योजनेमध्ये. ते आदिवासी असल्यामुळे ते 2 रुपये पण त्यांना द्यावे लागत नाहीत, पूर्णच फ्री आहे. त्यामुळे धान्य फ्री आहे, तांदूळ फ्री आहे, गहू तर ते खातच नाही, भातच खातात. मासे आंध्रातून येतात, बांगलादेशातून येतात, ते खातात. दिवसभर पुरुष दारू पितात, महिला पान खातात. तुम्ही कुठल्याही महिलेचं तोंड आहे ना नेहमी असं लिपस्टिक लावल्यासारखं दिसेल. पुरुष दारू पितात, ही वस्तुस्थिती इथे आहे. एन्जॉय करतात आणि एवढं एन्जॉय करतात की तुम्हाला 45 वर्षापेक्षा मोठा पुरुष तिथे दिसणारच नाही. कारण 45 वर्षापर्यंत तू मरूनच जा. त्यामुळे तुम्ही तिथे 50% वर बायका विधवा दिसतील तुम्हाला. आणि पोरं 7-8च्या कमी कोणालाच मुलं नाही, शिकलेल्यांना पण न शिकलेल्यांना. दुसरा आर्टिकल 370 ABCD तिथं लागू आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेटला. आणि ते आर्टिकल असं सांगतं की आम्ही कुठलाही इन्कम टॅक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देणार नाही आणि इंडियन गव्हर्नमेंटने ते मान्य केलं. आपण कलम 370 हटवलं पण 371 ABCD अजून चालू आहे. एका स्टेटला A, दुसऱ्या स्टेटला B, C, D असं आहे ते. त्यामुळे इन्कम टॅक्स नाही. आम्ही तिथे नोकरी करतो, आम्ही त्यांना इन्कम टॅक्स देतो पण ते काही देत नाहीये. अशी सगळी परिस्थिती आहे. निसर्ग अत्यंत सुंदर आहे, लोक चांगली आहेत, पण व्यसनाधीनता एवढी आहे की ती त्यांना काही सुचू देत नाही. आणि मला असं वाटतं की त्याचं परिवर्तन व्हायला अजून अनेक वर्ष लागतील.
आणि हा प्रोजेक्ट त्यांच्या परिवर्तनाचा एक भाग म्हणून तो सुरू केलेला आहे. आता आपण मूळ विषयावर येऊया. कार्बन क्रेडिट नाही का? कार्बन क्रेडिटचं सांगतो. कार्बन क्रेडिटचं असं आहे, कार्बन क्रेडिट, कार्बन फार्मिंग ही फार मोठी इंडस्ट्री उदयास येते. कार्बन फार्मिंग म्हणजे काय? झाडं लावायची आणि ती झाडं ज्या वेळेला वाढतात ते काय करतात? वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. आता वातावरणात फक्त कार्बन डायऑक्साईड आहे का? नाही, अनेक प्रकारचे गॅस आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, मिथेन आहे, क्लोराईड आहे, फ्लोराईड आहे, हे सगळे गॅस आहेत. आणि म्हणून सगळ्या गॅसचं नाव घेण्याऐवजी ते ग्रीन हाऊस गॅस म्हणतात. आणि ग्रीन हाऊस गॅस हा नेहमी कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट असा मोजला जातो. फॉर एक्झाम्पल, त्या झाडांनी जर 1000 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड जर शोषून घेतला तर त्याला 1 क्रेडिट मिळतं. आणि 1 क्रेडिटची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये सध्या $10 आहे, म्हणजे 850 रुपये त्याला मिळतात. आणि मग साधारणपणे झाडं जशी जशी वाढत जातील तसं तसं कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं. सुरुवातीला ते कमी क्रेडिट देतात, नंतर वाढत वाढत जातं. आता हा कार्बन डायऑक्साईड कसा मोजायचा? युनिट. पूर्वी काय करायचं? झाड तोडायचं. कुरकर सरांच्या काळातली पद्धत सांगतो. झाड तोडायचं, त्याचं वजन करायचं, त्याला ते ड्राय मॅटर वेट म्हणतात. आणि त्या ड्राय मॅटर वेट वरून ते किती कार्बन डायऑक्साईड त्याने सिक्वेस्ट केला, शोषून घेतला, ऍब्सॉर्ब केला, ते मोजायचं. त्याला डिस्ट्रक्टिव्ह मेथड ऑफ मेजरमेंट म्हणायचं. झाड मारल्याशिवाय तर ते मोजता येत नाही, उभं झाडाचं वजन नाही करता येत. आता सॅटेलाइट इमेजरी मार्फत झाडाचं वजन काढतात. ते सॅटेलाइट इमेज, त्याला जिओ टॅगिंग करतात. त्या झाडाला झाड लावलं, जिओ टॅगिंग केल्यानंतर तुम्ही किती म्हणा, आम्ही 1,70,00,000 झाडं लावली. जिओ टॅग मध्ये जेवढी आयडेंटिफाय होईल तेवढीच झाडं. मेलेलं झाड ते काउंट करत नाही, जळालेलं झाड ते काउंट करत नाही, न वाढलेलं झाड ते काउंट करत नाही, फक्त तेवढीच झाडं करतं. आणि त्याची ग्रोथ मोजतं. फांद्या किती, जाडी किती. सॅटेलाइट मधून त्या बुंद्याची जाडी मोजतं, सॅटेलाइट मधून फांद्या मोजतं. आणि त्याचे एक ॲलोमेट्रिक इक्वेशन्स आहेत. त्या ॲलोमेट्रिक इक्वेशन मध्ये एकदा ते टाकलं की त्यांचं कार्बन डायऑक्साईडचं सिक्वेस्ट्रेशन निघतं. गुणिले $10 एवढे पैसे तुम्हाला मिळतात. त्या ॲलोमेट्रिक इक्वेशन ह्या जी डेव्हलप केली ती जी डेहराडूनला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, FRI म्हणून, त्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटनी ॲलोमेट्रिक इक्वेशन डेव्हलप केली. आणि ते इक्वेशन टाकलं की तुमचं ते डायरेक्ट फायनल होतं. साधारणपणे 30 वर्षामध्ये 20 लाख कार्बन युनिट त्या प्रोजेक्टमधून जनरेट होतील. आता 20 लाख गुणिले $10 एवढे पैसे मिळतील त्यांना. म्हणजे साधारणपणे 30 वर्षात 3600 कोटी त्या प्रोजेक्टमधून जनरेट होतील. पण प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायला साधारणपणे 1200 कोटी लागतील. ते वर्ल्ड बँकेने दिले. आता हे जे पैसे जनरेट होतील तर आदिवासींमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील आणि आदिवासींचं जीवनमान सुधरेल. आता साधारण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडच मोजायचं असं नाही. याच्यामधून जे जनरेट होणारे सगळे गॅस जेव्हा सिक्वेस्ट होतील, जमिनीमध्ये ऍब्सॉर्ब होतील, त्याच्यामुळे जमिनीतला जो कार्बन वाढेल तो सुद्धा मोजायचा. त्यामुळे 2 प्रकारचं कार्बन क्रेडिट, एक बिलो ग्राउंड आणि एक अबाव ग्राउंड. अबाव ग्राउंड आहे ते सॅटेलाइट इमेजवरून मोजता येतं. जे बिलो ग्राउंड आहे तर सॅटेलाइट जे सिग्नल आहे ते जमिनीमध्ये पेनिट्रेट नाही होत. त्यामुळे खोड किती वाढले, त्या खोडाने कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब केलाय, त्याचा ॲलोमेट्रिक इक्वेशन मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे. वरचं 70% आणि खालचं 30% मोजलं जातं. त्यामुळे वरचं मोजलं की अधिक 1.3 केला की हे टोटल निघालं, असं ते कॅल्क्युलेशन करतात. आता हे कार्बन क्रेडिट कोणाला मिळतं? तुम्हाला प्रोजेक्ट आधी अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. तो व्हेरा नावाची संस्था आहे जी युनायटेड नेशनने अप्रूव्ह केली. व्हेरा म्हणजे व्हेरीफाईड कार्बन क्रेडिट. तिच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर जिओ टॅगिंग इमेजेस त्यांना द्याव्या लागतात. त्या दिल्यानंतर ते दर 3 महिन्यांनी सॅटेलाइट इमेजचा फोटो घेतं तुमच्या आणि त्या रेकॉर्डमध्ये ठेवतं
आणि वर्षाच्या शेवटी तुमचं कार्बन डायऑक्साईडचं मेजरमेंट करून कार्बन क्रेडिट तुम्हाला देतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमची तर एवढी झाडे तुम्ही एवढंच कसं दिलं, कारण सॅटेलाइट खोटं नाही बोलत, माणसं चुकीचं रेकॉर्ड करू शकतात. आता हे प्रोजेक्ट भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हाच आहे. मेघालयामध्ये 25,000 हेक्टरवर 5 कोटी झाडं लावायची. आता हे जंगल तयार करायचे, जास्तीत जास्त बाळमास तयार व्हावं हा उद्देश आहे. मग तिथे काही छाटणी करायची नाही. आम्ही ज्यावेळेला द्राक्ष लावतो, आंबा लावतो, चिकू लावतो, त्याची छाटणी करावी लागते, नाही तर ती फळं येत नाही. इथं फळं येण्याचा काही भाग नाही आहे. आता काही फळझाडं पण त्याच्यात एक खाशी ऑरेंज म्हणून आहे, एक संत्रा आहे, जसं आपला नागपुरी संत्रा आहे तसा खाशी संत्रा आहे. तो फार गोड असतो, त्याचे फार छोटी फळं असतात, पण त्या लोकांना ती आवडतात. तर खाशी ऑरेंज पण लावतो. मलबेरीचं उत्पादन तिकडे फार चांगलं होतं आणि त्या मलबेरीची ती दारू तयार करतात. बघा तिथं कशाची दारू करतात, आल्याची दारू करतात, टर्मरिकची दारू करतात, ते मशरूमची दारू करतात, ते मलबेरीची दारू करतात. दारूवर फार त्यांचा जोर आहे, कशाला सोडत नाही. ज्याच्यामध्ये शुगर आहे, कार्बोहायड्रेट, त्याचं फर्मेंटेशन करून अल्कोहोलमध्ये रूपांतर करता येतं. तुम्ही भाताची दारू करू शकता, तुम्ही ज्वारीची दारू करू शकता, बाजरीची, कशाची दारू करता येते. पण मग बाजरी ज्वारी खायची का नाही, दारू करून का खायची, हे मला अजून पुढं उमटलेलं नाहीये त्याचं. कारण भाकरी खाऊन कोणाला झिंग येत नाही, पण दारू पिऊन झिंग येते, त्याचा आनंद त्यांना मिळवायचा असतो असं मला वाटतं. हा, या प्रोजेक्टच्या संबंधी काही प्रश्न असेल तर आपण चर्चा करू, नाही तर मग पुढे जाऊ. खरोखर 5 कोटी झाडं लावली. पहिल्या वर्षी 70 लाख आणि दुसऱ्या वर्षी 1,70,00,000. 2,40,00,000 ऑलरेडी लावली. त्याच्या सॅटेलाइट इमेजरी उपलब्ध आहे, जिओ टॅगिंग उपलब्ध आहे. हा प्रश्न विचारायचं कारण असं होतं, आपले मुनगंटीवार शेती मंत्री, कृषी मंत्री, त्यांनी 3 कोटी झाडं लावायची. कसं असतं, सरकारी योजना, सरकारी घोषणा, आणि हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट 1200 कोटी रुपये दिले, एक झाड मोजून घेणार. फॉरेस्टनी लावलेली झाडं कुणी मोजत नाही, त्याच खड्ड्यात दुसऱ्या वर्षी परत झाड लावलं जातं, असं वर्षानुवर्ष चालू आहे. त्याच्यामुळे मुनगंटीवारांची घोषणा याच्याशी कम्पेअर नाही करता येणार, कारण अकाउंटेबिलिटी खूप आहे. कारण तुम्हाला त्याची रिकव्हरी निघेल. आणि जी एजन्सी हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करते ते अर्थ बँक कार्बन कॉर्पोरेशन म्हणून स्वीडनची कंपनी आहे. आपली कंपनी असती तर इकडे तिकडे थोडं केलं असतं, पण स्वीडनची कंपनी आहे. ती कंपनी राबवते. ॲस्ट्राझेनिका नावाची फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने ॲडव्हान्समध्ये 600 कोटीचे कार्बन क्रेडिट आमच्याकडून खरेदी केलेत. आजपर्यंत आम्हाला एक क्रेडिट मिळालं, कारण आमची झाडं वाढल्याशिवाय ते मिळणार नाही. पण आजचा भाव $10 प्रत्येक कार्बन क्रेडिटचा आहे, आणि तो त्यांनी पुढच्या 10 वर्षात तो $100च्या वर जाईल असं अनुमान काढलंय. मग $100 खरेदी घेण्यापेक्षा यांना ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन $10 खरेदी करू. आपण घर बुक करतो तेव्हा जो रेट असतो, घर पूर्ण 4 वर्षांनी झालं तरी तोच देतो आपण. मग इथे काय, आम्हाला 600 कोटी उपलब्ध झाले आणि त्यांना $10 हा सौदा झाला. व्यवहार आहे, सगळे का व्यापार आहे. कोणी आदिवासींची सेवा करायला आलेला नाही. कार्बन क्रेडिट मिळते म्हणून अर्थ बँक आली आणि ॲस्ट्राझेनिकाला पुढे $100 द्यायला लागले. $10 मिळतो म्हणून ॲस्ट्राझेनिका आली. 600 कोटी ॲडव्हान्समध्ये कोण देईल. त्यामुळे हा सगळा आर्थिक गणिताचा व्यवहार आहे आणि सगळ्यांना पैसे कमवायचे, कोणालाही आदिवासींची सेवा करायची नाही. फक्त प्रिॲम्बलमध्ये लिहायचं असतं, वी वॉन्ट टू मेक चेंजेस इन लाईव्हलीहूड ऑफ द ट्रायबल्स इन मेघालय. आमचं पहिलंच ब्रीद वाक्य आहे, मिशन अपलिफ्टमेंट ऑफ ट्रायबल पीपल. पण खरं आमचं उद्दिष्ट आहे कार्बन क्रेडिट मिळवणं, हे आम्ही शेवटी म्हणतो. असं सगळीकडे आहे. अजून कार्बन क्रेडिट मिळवणं म्हणजे कार्बन जास्तीत जास्त कार्बन क्रेडिट झालं पाहिजे. 2 प्रकारचे. एक उदाहरण देतो तुम्हाला. नाशिकमध्ये इंडस्ट्री आहे. काही इंडस्ट्री पोल्युशन करतात. ज्या इंडस्ट्री पोल्युशन करतात त्यांना कार्बन डेबिट मिळतं. कार्बन डेबिट म्हणजे तुम्ही जेवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला, कार्बन डायऑक्साईड म्हणजे अक्षरशः CO2 असा नका घेऊ,
कार्बन डायऑक्साईड अँड इक्वालंट गॅसेस, मग त्याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड असेल, अमोनिया असेल, मिथेन असेल, फ्लोराईड, क्लोराईड, हे सगळे गॅस जे पोल्युशन करतात, ते तुमचे व्हेकल हे कार्बन मोनॉक्साईड सोडतात. तर कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा कार्बन डायऑक्साईड इक्वालंट मोजला जातो, पण त्याची युनिट वेगळी आहे. समजा भात शेतीमध्ये अमोनिया जो हवात जातो तो नायट्रस ऑक्साईड सोडतो, तर नायट्रस ऑक्साईड इज 100 टाइम्स मोर डेंजरस दॅन कार्बन डायऑक्साईड. मग तो जर तुम्ही सिक्वेस्ट केला तर जास्त क्रेडिट मिळतं. सगळ्यात कमी क्रेडिट कार्बन डायऑक्साईडला मिळतं, कारण ते बेसिक युनिट म्हणून धरलेलं आहे. क्लोराईड, फ्लोराईड हे जेवढे हेवी मेटल आहे, जेवढे विषारी गॅस आहेत, त्यांना क्रेडिट जास्त मिळतं. पण शब्द कार्बन क्रेडिटच वापरला जातो. तुमचा अमोनिया असो, नायट्रोजन ऑक्साईड असो, कार्बन मोनॉक्साईड असो, कार्बन डायऑक्साईड CO2e, CO2 इक्विव्हॅलंट असा मोजला जातो. आता जी इंडस्ट्री पोल्युशन करते त्यांना कार्बन डेबिट, म्हणजे त्यांना फाईन भरावं लागतं. ते फाईन म्हणत नाही, त्याला डेबिट म्हणतात. दंड म्हटलं की ते वाईट शब्द आहे, मग डेबिट म्हणायचं. आणि म्हणून ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, ज्या फर्टिलायझर इंडस्ट्री आहे, ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, ज्या एअरलाईन्स आहे, हे सुद्धा वातावरणाचं प्रदूषण करतात. तर यांना कार्बन डेबिट, कार्बन क्रेडिट विकत घ्यावी लागतात. किती? तुम्ही जेवढं पोल्युशन करतात तेवढं कार्बन क्रेडिट विकत घ्यायचं. कोणाकडून घ्यायचं? ऑथोराइज जे व्यापार आहे कार्बन क्रेडिटचा, त्या ऑथोराइज डीलरकडूनच ते विकत घ्यायचं. ॲस्ट्राझेनेका फार्मास्युटिकल कंपनी 600 कोटीची कार्बन क्रेडिट त्यांनी विकत घेतली. आता 600 कोटी डिवायडेड बाय $10 करा. आता ते मी कोटीत सांगते, $71 मिलियन त्यांनी दिले. $71 मिलियन डिवायडेड बाय $10 करा. एवढी युनिट त्यांनी ॲडव्हान्समध्ये विकत घेतली. आता हे पैसे कुठून येतात? जी लोक कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील त्यांना हे पैसे उपलब्ध होतात. ते पैसे येतात कुठून? ज्या इंडस्ट्री पोल्युशन करतात त्या दंड म्हणून ते पैसे भरतात $10 प्रमाणे. तेच पैसे जे कार्बन क्रेडिट कमवतात त्यांना दिले जातात. आणि ही जी मधली एजन्सी ती व्हेरा म्हणून आहे, ती वर्ल्ड बँकेनी आणि युनायटेड नेशननी अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन आहे. आणि ही अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन आहे, कोणालाही पैसे आपण देत नाही. आता नाशिकची इंडस्ट्री कार्बन डेबिट भरते, फक्त त्याला दंड, टॅक्स, काही वेगवेगळी नावं आहे. त्याला ग्रीन टॅक्स म्हणतात, कधी अजून काय म्हणतात, पण ते पैसे त्यांच्याकडे जमा होतात. असे हजारो बिलियन डॉलर शिल्लक आहेत. आणि हे पैसे जो कुणी कार्बन क्रेडिट प्रोजेक्ट तयार करील त्याला ते दिले जातात. त्यामुळे आज मितीला याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा अमेरिकेचा होता. पण जेव्हा ट्रम्प अध्यक्ष झाले ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे मिथ आहे, हे काही अस्तित्वातच नाहीये. आणि कार्बन क्रेडिट हे काही मला मान्य नाही. सगळ्यात मोठा फायनान्स त्यांचा बंद झाला. त्यामुळे कार्बन क्रेडिट प्रोजेक्ट या पुढच्या अडचणीत येतील. जे फायनान्स झाले ते पुढे जातील. आणि ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजची जी पार्टी होती त्याच्यातून ते विड्रॉ झाले. आणि सगळ्यात मोठा फायनान्सर या सिस्टीममधून गेला. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणावर होईल. जेव्हा तुम्ही त्याचं मिटिगेशन करू शकणार नाही त्यावेळेला ते वाढत जाणार. आणि त्याचा परिणाम म्हणून समुद्राची पातळी वाढेल. आणि जे समुद्राकडेचे छोटे छोटे देश आहे अर्धे पाण्यात जातील. आणि मग ती लोकसंख्या पाण्यावरून पुढे येऊन पुढे पुढे गर्दी करतील. आणि त्यांच्यामध्ये पाण्यावरूनच भांडणं होतील. ठीक आहे. समाजसेवाच जे काम आहे ते इनडायरेक्ट आहे, थोडी सेवा. पण समाजसेवेच्या नावाखाली त्याच्यामध्ये सगळ्यांना पैसे कमवायचे, सगळ्यांना बिझनेस करायचा आहे. कोणी फुकट समाजसेवा करायला तयार नसतं. पवार साहेब ऐकताय ना? अच्छा, इकडे पवार साहेब. बरं. आता आपण सेंद्रिय शेतीवर जाऊ. सेंद्रिय शेती इंग्रजीमध्ये ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर म्हणतात, काही लोक नॅचरल फार्मिंग म्हणतात, काही लोक बायोडायनॅमिक ॲग्रिकल्चर म्हणतात, काही लोक इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर म्हणतात, काही लोक झिरो बजेट फार्मिंग म्हणतात. झिरो बजेट का? पैसे नाही लागत. पण झिरोमध्ये काहीच होत नाही. कुठल्या तरी गोष्टीला काहीतरी लागतं. ती
मिसअंडरस्टँडिंग टर्म आहे झिरो बजेट फार्मिंग. काही लोक लो एक्सटर्नल ॲग्रिकल्चर म्हणतात, लो इनपुट. पण सर्वसाधारणपणे सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज का होऊ लागली आहे याचं थोडंसं विवेचन मी करतो. आणि आपण बऱ्याच वेळा आता रासायनिक शेतीविषयी निगेटिव्ह बोलतो. आपलं पोट भरल्यानंतर आपण काही बोलतो, जेव्हा उपाशी होतो तेव्हा मात्र आपण काही बोलत नव्हतो. 1947ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली लोकसंख्या 35 कोटी होती आणि 50 लाख टन धान्याचं उत्पादन होतं, ते आपल्याला पुरत नव्हतं. आणि म्हणून आम्ही अमेरिकन मेलो आणला, गहू आणला, त्याच्याबरोबर काँग्रेस गवत पण आलं. आणि त्या गव्हापेक्षा ते काँग्रेस गवतच डोईजड झालं आणि त्याला आपण गेली 50 वर्षे त्या काँग्रेस गवत मी म्हणत नाही, पार्थेनियम म्हणतो किंवा त्याला चटक चांदणी पण म्हणतात, त्याला पांढरा टोप पण म्हणतात, पण इंग्रजीत नाव आहे त्याचं पार्थेनियम. त्या पार्थेनियम तण जे भारतात आलं त्याने जेवढं नुकसान केलं आपल्या पिकांचं तेवढं फायदा त्या गव्हाने पण केला नाही. पण काळाबरोबर कुठलीही गोष्टचा पीक पिरियड असतो आणि नंतर त्याचा डाऊनफॉल सुरू होतो. सध्या आता पार्थेनियमचा डाऊनफॉल सुरू आहे आणि ते कमी कमी होत आहे. आता असं भाकीत वर्तवलं होतं, अमेरिकेवाले खूप ॲडव्हान्स स्टडी करतात नेहमी आणि काहीतरी भाकी ते करत असतात. त्यांनी असं म्हटलं होतं की अशाच पद्धतीने भारताची लोकसंख्या वाढत गेली तर हा जगातला एकमेव देश असेल की अर्धी लोक भूकबळी होऊन मरतील. जो उल्लेख सरांनी केला, डॉक्टर बोरलॉग यांच्या बरोबर कोरकर सरांनी काम केलं आणि त्या बोरलॉगांचे जे राईट हँड होते डॉक्टर MS स्वामीनाथन, त्यांच्याबरोबर मी काम केलं इक्रिसॅट हैदराबादला. त्याच्यामुळे आमचे दोघांचे गुरु ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदारी की त्यांनी एकही भूकबळी होऊ दिला नाही. लोकांनी आत्महत्या केल्या पण भूकबळी नाही झाली. आत्महत्येची कारणं वेगळी होती, भूकबळीची कारणं वेगळी आहेत. आजच्या तारखेला भारताचं जे अन्नधान्याचं उत्पादन आहे जवळजवळ 240 मिलियन टन आहे आणि लोकसंख्या 140-142 कोटीची. म्हणजे लोकसंख्या 35 कोटीवरून 140 कोटी म्हणजे किती पट वाढली? 35 × 70 × 140 4 पट वाढली. अन्नधान्य किती पट वाढलं? 5 पट वाढलं. म्हणजे लोकसंख्या वाढली 4 पट, त्याच्यापेक्षा अन्नधान्य 5 पट वाढलं. याच्या मागचं कारण ही हरित क्रांती होती आणि हरित क्रांती ही रासायनिक शेतीवर आधारित होती. जिथे तुमचं जे बियाणं होतं ते अधिक धान्य देणारं होतं, हायब्रिड होतं, सुधारित होतं, त्याचबरोबर त्याला पाण्याची गरज होती, खतांची गरज होती आणि कीटकनाशक औषधांची पण गरज होती. हे सगळं आपण वापरलं आणि हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आता त्याचे वाईट परिणाम दिसायला लागल्यानंतर आपण म्हणतो रासायनिक शेती बेकार आहे. रासायनिक शेती बेकार नाही, तिचा गैरवापर केला तो बेकार आहे. कुठलंही खत पिकाला आवश्यक असतं ते वाईट नाही, पण त्याची देण्याची पद्धत चुकीची असेल, तुमचं जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर ते निसर्गात जाणाऱ्या निसर्गाची हानी होणार आहे. त्याच्यामुळे मुळातच असं आहे की हरित क्रांती किंवा रासायनिक शेती ही वाईट नव्हती आणि नाही, फक्त ज्या पद्धतीने आपण ती समजून घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून हे नुकसान झालेलं आहे. आम्ही तर असं म्हणत होतो, आता बघा आपल्याकडे काही आयुर्वेद आणि ॲलोपॅथी अशा 2 स्कूल ऑफ थॉट आहे. काही लोक आयुर्वेदाचे भोगते असतात, ते ॲलोपॅथी नको म्हणतात. ॲलोपॅथीवाले आयुर्वेदाची फार ते वेटेज देत नाहीत. पण गंमत अशी की जेव्हा जी गोष्ट आवश्यक आहे ती आपण केली पाहिजे. सायकल चालवणं फार चांगली गोष्ट आहे, शरीराला व्यायाम होतो. नाशिकमध्ये फिरायचं असेल तर सायकल वापरली पाहिजे. पण आपल्याला पुण्याला जायचं नाही, मी सायकलीवर जाईल असं म्हणणं म्हणजे ॲलोपॅथीला विरोध करण्यासारखे. पुण्याला जायचं, किती दिवसात जाणार पुण्याला सायकलवर? 1 महिना लावणार का? आपल्याला 1 दिवसात पुण्याला पोचायचं तर तुम्हाला वाहनाचा वापर केलाच पाहिजे.
जसं आयुर्वेद आणि ॲलोपॅथीची तुलना होते तशीच रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीची तुलना होते. इथे रासायनिक शेती म्हणजे ॲलोपॅथी आणि सेंद्रिय शेती म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद वाईट आहे असं कुणीच म्हणणार नाही. ॲलोपॅथीवाला म्हणणार आयुर्वेद चांगलाच आहे, पण सगळ्या ठिकाणी आयुर्वेद उपयोगी पडेल का? नाही पडणार. आपल्याला आपला जर रस्त्यात ॲक्सिडेंट झाला आणि डॉक्टरनं म्हटलं नाही मला आयुर्वेदानेच बरं कर, तर तो डॉक्टरही ऐकणार नाही आणि तुम्ही वाचण्याची शक्यताही कमी होऊन जाईल. आणि म्हणून जिथं जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या क्षेत्रामध्ये काही एक्स्ट्रीमिस्ट आहे, जे ऑर्गॅनिक फार्मचे जे ॲडव्होकेटर आहे, नाही 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 सगळ्या जगातलं सोल्युशन म्हणजे आयुर्वेद आहे असं त्यांना वाटतं. काही रासायनिक शेतीच ते म्हणता नाही नाही भूकबळी परत होतील. त्यांनी जे सांगितलं ना परत आपण भूकबळीवर येऊ असं काही करू नका. ते श्रीलंकेचं उदाहरण देतात. श्रीलंकेमध्ये मध्यंतरी खायला भात नव्हता त्यांना, आपण तांदूळ पाठवले. त्यांनी संपूर्ण देशच सेंद्रिय शेतीवर कन्वर्ट केला. आता मला सांगा, काल सलाईन लावून बसला होता, आज एकदम आयुर्वेदिक काढा प्यायला लागला, तर तो माणूस मरेल की नाही? तुमचं जे सलाईन हळूहळू तुम्हाला कमी करून नंतर आयुर्वेद सुरू करून हे करायला पाहिजे. हे मला मान्य नाही, दिलं सोडून आला असं होत नाही. जिथे असं ऍक्सिडेंटल शिफ्टिंग झालेलं आहे तिथे हे घडलेलं आहे. सिक्कीमचा उल्लेख कोणतरी केला. मी सिक्कीममध्ये 1 महिना राहून आलो. संपूर्ण राज्य हे ऑर्गॅनिक स्टेट म्हणून डिक्लेअर केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. आता काही गोष्टी अशा आहेत की ऑर्गॅनिक करायचं म्हणून ते होत नाही. सिक्कीम का ऑर्गॅनिक होऊ शकलं? ते बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिकच आहे. ते डोंगरात आहे, तिथे शेती फारशी नाही. दुसरं, तिथे असे फ्लॅटलँड कुठं नाहीये, त्यामुळे तिथे सगळी कंदमुळं किंवा असेच हे होतात. दुसरं, सरकारने तिथं रेग्युलेशन केलं, राज्यामध्ये कुणी खताची औषधाची दुकानं काढणं गुन्हा ठरवला. रासायनिक खताला कीटकनाशकांना कुठलीही सबसिडी मिळणार नाही, सरकारचा सपोर्ट मिळणार आहे. या उलट जर तुम्ही सेंद्रिय शेती केली तर सरकार तुम्हाला सबसिडी देईल. कारण सरकारने काही मदत केल्याशिवाय लोक पुढे येत नाही आणि म्हणून ते ऑर्गॅनिक झाले. केरळला 50% ऑर्गॅनिक झाले. आता आंध्र पण ऑर्गॅनिक होते. महाराष्ट्र का होणार नाही? महाराष्ट्र हे ॲग्रिकल्चरच्या बाबतीत सगळ्यात ॲडव्हान्स राज्य आहे. आणि का ॲडव्हान्स आहे? तर ते रासायनिक शेतीमुळे ॲडव्हान्स आहे. द्राक्षाची शेती करतात, कांद्याची शेती करतात, डाळिंबाची शेती करतात. फळबागाचं क्षेत्र सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात जास्त कीटकनाशकाचा वापर महाराष्ट्रात आहे. आणि कीटकनाशक 4 प्रकारची असतात. एक रेड लेबल कीटकनाशक असतात, एक येलो लेबल असतात, एक ब्ल्यू लेबल असतात आणि एक ग्रीन लेबल असतात. तुम्ही कीटकनाशकाचा डब्बा किंवा बाटली पाहिलं ना, त्याच्यात त्रिकोण असतात. लाल त्रिकोण असेल तर रेड लेबल कीटकनाशक, डेडली पॉइझन. येलो लेबल असेल तर अति विषारी. ब्ल्यू त्रिकोण असेल कमी विषारी आणि ग्रीन त्रिकोण असेल तर सर्वात कमी विषारी. सेंद्रिय शेतीमध्ये फक्त ग्रीन लेबल इन्सेक्टिसाइड वापरायला अलाउड आहे, कारण ती वनस्पतीपासून तयार केलेली असतात, ती वनस्पतीजन्य असतात. जसं कडुलिंबाचा पाला आहे, अशा अनेक कडू वनस्पती निसर्गात आहे आणि त्याच्यामध्ये जी ती अल्कलॉइड आहे त्याला इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी आहे आणि त्या अल्कलॉइडचा उपयोग करून आपल्याला किडींचं रोगाचं नियंत्रण करता येतं. पण आपल्याला कल्पना असेल, शेतकऱ्याची मानसिकता आता अशी आहे, एका फवारणीत सगळी कीड मेली पाहिजे, नाहीतर ते औषध ते का. आता मला सांगा, जेवढं जहाल विष असेल तेवढं ते एका फवारणीत मारेल. जर तुम्ही रेड लेबल पेस्टिसाइड वापरलं एका फवारणीत कीड मारते, पण ते वातावरणाचं एवढं नुकसान करतं ते कधीही भरून येणार नाही. पूर्वी आपल्याला माहिती आहे की तुमच्या काळामध्ये DDT, BSC, एंड्रीन वगैरे ही नावं ऐकली असतील तुम्ही. लोक आत्महत्या करायची तेव्हा म्हणायचं एंड्रीन पिला, DDT पिला. तो काही पिऊ दे, ते एंड्रीन आणि DDTच म्हणायचे, कारण ती पॉप्युलर होती. जशी कोलगेट, आपण टूथपेस्ट दे नाही म्हणत, कोलगेट दे म्हणतो. आपण शुद्ध पाण्याची बाटली दे म्हणत नाही, बिस्लरी दे म्हणतो. 100 कंपन्या आहे शुद्ध पाण्याच्या, 100 कंपन्या टूथपेस्टच्या, पण कोलगेट दे म्हणतो. तसं एंड्रीन DDTचं झालं होतं.
DDT वातावरणात जवळपास 30 ते 35 वर्ष राहते. म्हणजे तुम्ही जरी DDT बंद केली तर ते पाण्यामध्ये ती रिसायकल होत राहते. आणि आजची परिस्थिती अशी आहे की जो भाजीपाला फळं आपण विकत घेतो त्याच्यात कुठलं ना कुठलं कीटकनाशक आहेच. आणि या कीटकनाशकामध्ये जे अलर्जन्स आहे ते कॅन्सर ॲक्टिवेटर आहेत. आणि आपण काय चूक करतो, जेव्हा फळं भाजीपाला घ्यायला गेलो अजिबात कीड नसलेलं चकचकीत असंच फळ आपल्याला पाहिजे, अशीच भाजी पाहिजे. थोडी किडीने खाल्लेली भाजी पाहिली का नको म्हणतो. किडी ह्या बायोलॉजिकल इंडिकेटर आहेत. त्या किडीनं ती का भाजी खाल्ली, कारण त्याच्यात कीटकनाशके नाही, तिला सेन्सरी ऑर्गन एक कीटकाला आणि त्याला चेक करता येतं की या भाजीत कीटकनाशक आहे म्हणून तो खातो. आणि म्हणून भाजी घेताना एकदम चकचकीत फ्रेश म्हणजे ताजी घ्यावी. पण किडीने थोडीफार खाल्लेली भाजी घेणं केव्हाही चांगलं. तेवढीच कीटकनाशकं आपल्या शरीरात कमी जातात. दुसरी आपण चूक काय करतो, भाजी आणल्यानंतर ती इतकी बारीक कापतो आणि जेवढ्या जखमा होतील भाजीला तेवढं व्होलाटाईल ऑइल उडून जातात हवेत आणि चोथा शिल्लक राहतो. जे बारीक भाजी कापत असतील त्यांच्यासाठी सूचना, तुम्ही दररोज चांगली भाजी आणून चोथा खाताय त्याच्यातले अन्नद्रव्य हवेत उडून जातात. बरीचशी जी अन्नद्रव्य ती व्होलाटाईल आहे ते उडून जातात. तुम्ही शेपूची भाजी कापा आणि हवेत वास घ्या बरं, छान वास येतो, कारण ते व्होलाटाईल ऑइल हवेत उडून जातात. जे हवेत उडून गेलं ते आपल्या पोटात येईल का, नाही येणार. आणि म्हणून भाजी घेताना काळजी घ्या. आपल्याला थोडं डाग पडलेलं डाळिंब असेल तर घ्यायला हरकत नाही, कारण त्याच्यावर कीटकनाशक कमी आहे म्हणून त्याला डाग पडला, म्हणून तिथं कीडन रोगाने अटॅक केला. जिथं अटॅक नाही केला तिथं आतमध्ये कीटकनाशक भरलेलं आहे. भाजी आणल्यानंतर ती पहिल्यांदा तुम्ही पाण्यामध्ये बुडवा. मिठाचं पाणी जर असेल तर फार चांगलं, कारण एक ऑस्मोटिक प्रेशर तयार होतं आणि आतली कीटकनाशके ते बाहेर उडून घेतात ऑस्मोटिक प्रेशरमुळे. आता ते संपूर्ण कीटकनाशक बाहेर येईल का, नाही येणार, पण अर्ध तरी कमी होईल. आणि म्हणून तुम्ही जे बाजारातून जे कॅन्सरचे ॲक्टिवेटर विकत आणता फळे आणि भाज्याच्या स्वरूपात, अर्धे तर पाण्यातून बाहेर काढून फेकून द्या. खाण्याचा तसाही खाण्याचा सोडा आपण टाकतोच. कुठलंही केमिकल की ज्याचा pH 7 पेक्षा जास्त आहे, 7 पेक्षा जास्त pH असेल तर ते ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट करेल, नाही तर ते करणार नाही. एवढं लक्षात घ्या. आता सेंद्रिय शेतीबाबत खूप वेगवेगळे प्रवाह आहेत. एक प्रवाह असं म्हणतो की एवढ्या लोकांना जागवायचं असेल तर रासायनिक शेतीच करावी लागेल, हे सेंद्रिय शेतीचं उत्पन्न आपल्याला सपोर्ट करणार नाही. आणि गव्हाला ऊसाला ते 100-100, 300-300 किलो नत्र टाकतात. ऊसाचं आपल्याला माहिती आहे सगळ्यात खादाड पीक ऊसाचं. आता मुळातच एवढी खतं टाकावी लागतात का, आणि एवढी खतं टाकावी लागत असतील तर जंगलात झाडं बिना खताची वाढतात कशी. जंगलात कोणी घर घालतं का, नाही. मग ती झाडं का वाढतात. मुळात असं आहे की ही जी झाडं किंवा ॲग्रिकल्चर आहे ही सनलाईट इंडस्ट्री आहे, सूर्यप्रकाशावर चालणारी इंडस्ट्री आहे. आणि सगळ्यात महत्वाचा एनर्जी सोर्स कुठला असेल तर सनलाईट आहे. आणि म्हणून सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि याच्यातून अन्न तयार करतात झाडं. मग ते पिकं असतील, वनस्पती असेल, ट्री असेल, काय म्हणा, आपण वनस्पती म्हणू. आणि 95% रोल जर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाशाचा असेल आणि 5% रोल जर खतांचा असेल तर एवढी खतं घालायची कशाला. आणि 5% खतं लागत असताना आपण 50% टाकतोय आणि 45% वाया जातात. उदाहरण सांगतो, युरिया हे खत फार पॉप्युलर आहे, डायअमोनियम फॉस्फेट हे खत फार पॉप्युलर आहे, 10-26-26 हे खत फार पॉप्युलर आहे. गव्हासाठी 19-19-19 हे खत टाकतात. 19-19-19 म्हणजे 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस आणि 19% पोटॅश हे टाकतात. आता सगळ्या खतांची जर फर्टिलायझर यूज एफिशियन्सी जर विचारात घेतली तर ती 10% पासून 20% पर्यंत आहे.
याचा अर्थ असा, फक्त 10 ते 20% खत पिकं घेतात, बाकीचं ते पाण्यावाटे वाहून जाते किंवा हवेत उडून जाते. भाताला जर तुम्ही खत टाकलं तर ते पाण्यात टाकता तुम्ही. भाताची शेती पाण्यात आहे. पाण्यात ते विरघळलं की त्याच्यातून अमोनिया बाहेर होतो आणि तो हवेत निघून जातो. आणि जो नायट्रेट असतो तो पाण्याबरोबर वाहून जातो, लीच आउट होतो आणि पाण्यावर गेल्यानंतर तो विहिरीत जातो, तलावात जातो, अजून नदीत जातो आणि तो आपल्या पाण्याच्या सायकलमध्ये फिरत राहतो. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. परवा कुठेतरी मागच्या महिन्यात बातमी आली की बुलढाण्याला केस जायचे डोक्यावरचे. केस का जायचे की नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन एवढं होतं की ते पाणी घेतलं की केसांची जी मुळे आहेत तेच उखडून यायची. आता त्याचा फायदा असा आहे की पुरुषांनी आंघोळ करायला हरकत नाही, केस कापण्यापेक्षा जाऊ देत. पण ते बायकांनी जर त्या पाण्याने आंघोळ केली तर काहीच राहणार नाही. हे नायट्रोचं पॉइझनिंग, नायट्रेटचं कंटॅमिनेशन. आता मुळातच युरियामध्ये 46% नत्र असतो आणि 20% एफिशियन्सी असेल तर किती वापरलं जाईल? 8 किलो वापरलं जाईल. मग 46 मधून 8 गेल्यानंतर किती राहिलं? 38. 46 मधून 8 गेल्यावर 38 कसं राहिलं? 8 राहिलं, 38 राहिलं. 38 किलो नायट्रोजन हा पाण्यात वाहून जातोय किंवा हवेत जातोय. प्रश्न तो नाही, पिकाने जो घेतला तो तर युटिलाइज झाला, तो पिकाला हवाच आहे. पण जो वाया गेला त्याने निसर्गाचं संतुलन बिघडवलं, पाणी खराब केलं, पाण्यात गेल्यामुळे हवा खराब केली, अमोनिया वर गेल्यामुळे, आणि जमीन खराब केली. कारण हे जमिनीमध्ये आपण पीक घेतो, त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन हे तिन्ही घटक प्रदूषित झाले. आणि तुम्ही किती काळजी घ्या, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कॅन्सर तज्ञ असा, पण जे पाणी आणि अन्न तुम्ही खाता त्याच्यातून ते ऍक्टिव्हेटर आणि हे जाणारच आहे तुमच्या पोटामध्ये. त्यामुळे तुम्ही डॉक्टर असला तरी तुम्ही वाचू नाही शकणार. मग याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय असा, काळजी घेणं. आता आपण कीटकनाशक, बुरशीनाशक, खत खातोय, दररोज खातोय, भाज्यातून, फळातून. आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराची जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत हे अलर्जन ऍक्टिव्हेट होत नाहीत, कारण शरीर त्याला दाद देत नाही. जेव्हा तुमची प्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा अलर्जन डॉमिनंट होतात आणि ते ऍक्टिव्हेटर करतात. आणि म्हणून आपण कोणत्याही वयात असू दे फिजिकल एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. चालायला जा, पोहायला जा, वॉकिंग करा, काही करा, जिम लावा, योगा करा, काही करा. फिजिकल एक्सरसाइज मुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे. 50 वर्षापूर्वी आपल्या फळे भाज्यामध्ये जेवढी कीटकनाशकं होती त्याच्या 10 पट आपण आज खातोय, पण तरी जिवंत आहे, आपल्याला पॉइझनिंग होत नाही. हीच फळं आणि भाज्या जर 50 वर्षापूर्वी लोकांनी खाल्ली असती ना तर फूड पॉइझनिंग होऊन ते मेले असते. पण आपण मरत नाही. का मरत नाही? आपल्या शरीराला प्रतिकार शक्ती वाढते. आता बघा, पूर्वी आम्ही फवारणी केली, एक आळी आहे, इंटरनॅशनल पेस्ट तिला म्हणतात, एक काय ते हेलिओथिस म्हणून एक आळी आहे. टोमॅटोची फळ पोखरते तीच आळी हरभऱ्याचा घाटा पोखरते, तीच आळी तुरीची शेंग पोखरते, तीच आळी मटार पोखरते, तीच आळी वांग्याला पोखरते. सगळ्या पिकांना तिला पॉलीफेगस पेस्ट म्हणतात. तिला कोणतंही पीक चालतं, तिला इंटरनॅशनल पेस्ट म्हणतात. इंटरनॅशनल स्टेटस तिनं तयार केला. आणि जगामध्ये जेवढी पिकं आहे त्यांचं ती नुकसान करते, कारण ती इंटरनॅशनल पेस्ट आहे. म्हणजे इंटरनॅशनल एक्सपर्ट आपण ऐकलंय, पण इंटरनॅशनल कीड आहे. आणि त्या किडीवर एवढा खर्च केला जातोय तिचा मारण्यासाठी जगामध्ये की भारताची जेवढी GDP एवढा खर्च त्या एका किडीला मारण्यासाठी होतोय, पण तरी ती कीड दाद देत नाही. कारण आपण काय केलं? औषध फवारलं, तिला प्रतिकार शक्ती निर्माण झाली. मग आपण अजून फवारलं, तिची प्रतिकार शक्ती वाढत चालली. अजून फवारलं, आज ती त्या औषधात बुडवली तरी मरत नाही. त्यामुळे जसा कीटकामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते
तशीच वनस्पतीमध्ये तयार होते, तशीच माणसामध्ये तयार होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते म्हणून आपण वाचतोय. आणि रोगप्रतिकार शक्ती आपण जर वाढवत गेलो, मेंटेन करत ठेवलं तर आपलं जीवनमान तेवढंच वाढणार आहे. ज्या दिवशी रोगप्रतिकार शक्ती आपली कमी व्हायला लागेल त्यावेळेला वेगवेगळ्या रोगांचं इन्फेक्शन तुम्हाला व्हायला लागेल, कारण अलर्जन ऍक्टिव्हेट होतात. आणि हे अलर्जन सगळे कीटकनाशक आणि फर्टिलायझर मधून येत आहेत. तुम्हाला कल्पना असेल, एक पंजाब मधून राजस्थान मध्ये एक ट्रेन येते, तिला कॅन्सर ट्रेन ऑफ इंडिया म्हणतात, कारण त्यामध्ये सगळे कॅन्सरचे पेशंट असतात. आणि आपल्याला माहिती आहे पंजाबामध्ये खत येण्याचं फेकून देतात, याच्यात घेतात आणि फेकतात. फेकलेलं खत 10-20% कामाला येतं, 80% पाण्यात जातं, पाण्यातून आपल्या पिण्याच्या पाण्यात येते, तिथून आपल्या शरीरात जातं आणि ती सायकल कंटिन्यू होते. आता सरकार का बंद करत नाही? एवढं वाईट आहे. आपल्याकडे दारूबंदी आहे, दारूबंदी खातं आहे, पण नवीन लायसन पण इश्यू होतात, दोन्ही चालू आहे. कारण 35,000 कोटी रुपयाचा टॅक्स आपल्याला दारूच्या विक्रीतून मिळतो. 35,000 कोटी रुपये जर आपले बुडाले तर लाडक्या बहिणी गेल्या आणि लाडके भाऊही गेले, सरकार कोणालाही मदत करू शकणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना निदान खुश ठेवण्यासाठी असं उत्पन्नाचं साधन आपल्याला करावं लागतं. कीटकनाशक आम्ही असा प्रस्ताव मांडला होता की ग्रीन लेबल आणि ब्ल्यू लेबल कीटकनाशक वापरायला सरकारने परवानगी द्यावी, पण रेड लेबल आणि येलो लेबल ही कीटकनाशके याच्यावर सरकारने बंदी आणावी की जेणेकरून आपले कॅन्सर पेशंट कमी होतील, फूड पॉइझनिंग कमी होईल. सरकारला जेवढं उत्पन्न मिळतं कीटकनाशकाच्या टॅक्समधून ते 20,000 कोटी रुपये मिळतं, फक्त महाराष्ट्राचं सांगतो. आणि 20,000 कोटीमध्ये 15,000 कोटी एकट्या रेड लेबल कीटकनाशकापासून मिळतात. 15,000 कोटी सरकार बुडू शकत नाही. वापरायचं न वापरायचं तुम्ही का, तुमच्या हातात नाहीये. शेतकरी ते वापरतो, ते धान्य तुम्हाला खावं लागतं, ते फळे भाजीपाला तुम्हाला खावं लागतं. आता सरकारलाच जर रोगराई वाढवायची तर तुम्ही काय करू शकता? दुसरं, सरकार चालवणं सोपी गोष्ट नाही, सरकार पैशावर चालतं. तुम्हाला कोणाला आपलंसं करायचं असेल तरी पैसे लागतात, कोणाला दुसऱ्याकडे पाठवायचं असेल तरी पैसे लागतात, सगळीकडे पैसे लागतात. त्यामुळे या पैशाच्या सायकलमध्ये आपण फसलोय. त्याच्यामुळे वातावरणावर जे परिणाम होतात ते आपल्या डोक्यात येत नाही असं नाही, पण ते महत्वाचं वाटत नाही. मला सांगा, एखादं उपाशी माणूस 4 दिवस आहे, तसं आपण शिळी पोळी किंवा शिळी भाकरी नाही खाणार, पण जो 4 दिवस उपाशी येतो म्हणेल का नाही मला नको शिळी? तशी आपली अवस्था झाली, आपल्याला चॉईस नाही राहिली. आपण किती टिमकी मिरवत असतो, आमचे ऑर्गॅनिक स्टेट आहे सिक्कीम, ते सिक्कीम एवढे भारताच्या टोटल याच्यात ते 1% सुद्धा नाहीये, कारण त्याचं क्रेडिट घेण्यात काही अर्थ नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आम्ही प्रपोजल दिलं होतं की तुमच्या ह्या रेड लेबल कीटकनाशकामुळे 2 प्राणी नामशेष होत चालले आणि त्याच्यावरच ह्या अन्नधान्याचं उत्पन्नाचा बेस अवलंबून आहे. ते म्हणजे गांडूळ जमिनीमध्ये आणि मधमाशी वर. मधमाशी आणि गांडूळ ज्या दिवशी या सृष्टीवरून संपतील त्या दिवशी अन्न प्रक्रिया संपेल आणि माणूस मरेल. एक गांडूळ किती काम करते याचं उदाहरण सांगतो. पूर्वी खतं नव्हती, 60 सालानंतर ती खतं आली. आता हे जे गांडूळ जमिनीमध्ये काय करतं, काडी कचरा माती खातं आणि जी विष्ठा टाकतं, ते विष्ठा पिकासाठी उत्तम खत आहे. कारण गांडूळ जर आपण पाहिलं तर त्याच्या छातीमध्ये एक चक्की आहे ज्याला गिझाड म्हणतात, त्याच्यामध्ये ती सगळी माती दळतं आणि दळल्यामध्ये एकदम असं पिस होतं आणि ते अन्नद्रव्य एकदम सुटी सुटी होतात आणि जेव्हा विष्ठेत बाहेर पडतात तर पिकाची मुळं डायरेक्ट शोषून घेतात. मातीतली अन्नद्रव्ये ही बारीक नसतात. आपण बाजरीचं पीठ करून मग पोळी करतो, बाजरीच्या ग्रेनची पोळी नाही करत कारण ती खाऊ नाही शकत. तर हे काम ते गांडूळ करतात. आणि साधं उदाहरण सांगतो गांडूळ किती कामाचे. 1947 साली झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने सर्वे केला आणि ज्या उत्पादित जमिनी होत्या, चांगल्या पिकाऊ जमिनी होत्या, तिथं 3 लाख गांडूळ एका एकरमध्ये सापडायची. आता 50,000 गांडूळ पण सापडत नाही. त्याचं कारण असं,
आम्ही रासायनिक खत वापरून त्या गांडुळांना मारून टाकलं आणि गांडुळांना मारून टाकल्यामुळे ती आता जमीन काही भुसभुशीत होत नाही, जमीन कडक झाल्या. जमीन नांगरताना अगदी चिरावी लागते. जमीन नांगरत नाही आता, शेतकरी जमीन फाडतात आणि ते फाडत असताना जमीन जी आहे माती त्याच्यामध्ये पोकळ्या असतात, त्याला पोअर स्पेस म्हणतात. ही रसायनं नायट्रेट, क्लोराईड, फॉस्फेट, सल्फेट त्या पोकळ्यामध्ये जाऊन बसली आणि सिमेंटिंग केलं. जसं 2 विटाच्या मध्ये सिमेंट टाकावं आणि पक्क करावं तसं त्या पोकळ्या या केमिकलनी भरून गेल्या. त्यामुळे खाली पाणी जात नाही, जमिनीची जलधारणा शक्ती संपली. पावसाचं पाणी पडलं का जमिनीवरून सरळ नदीला वाहून जाते आणि जमीन खाली खोदली की कोरडी निघते. कारण ते जसं प्लॅस्टर आपण करतो PCC तसं PCC झाले आणि त्या PCCच्या खाली काय पाणी जाऊ शकत नाही. हे रासायनिक खताने केलं. जर गांडुळाचं संवर्धन केलं, आजही एकरी 1,00,000 गांडुळं आपण पाळू शकलो आणि ते सोपं आहे. फक्त जमिनीमध्ये काडी कचरा आणि पाला पाचोळा वाढवायचा. मग तुम्ही हिरवळीचं खत घ्या, ताक दहीच्या घ्या आणि तो जमिनीत गाडा, तरी ती जमीन भुसभुशीत होईल. तुमचं काडी कचरा निघाला तो त्या शेतात टाका, नांगरून टाका, तरी ती जमीन भुसभुशीत होईल. गांडुळांची संख्या वाढेल. गांडुळांना काडी कचरा युक्त माती खायला आवडते कारण तेच त्यांचं अन्न आहे. एक गांडूळ, तुम्हाला कल्पना असेल, एक गांडुळाचं वजन सरासरी 1 ग्रॅम असतं. छोट्याचं कमी असतं, मोठ्याचं जास्त असतं, सरासरी 1 ग्रॅम असतं. आणि एका एकरमध्ये 1,00,000 गांडुळं असतात. 1,00,000 गांडुळं आणि 1 ग्रॅम वजन म्हणजे किती झाली? 100 किलो झाली. 100 किलो गांडुळं, एक गांडूळ 24 तासामध्ये त्याच्या वजना इतकी माती खातं. एकमेव प्राणी आहे पहा. आपण किती खातो अन्न आपल्या वजनाच्या? कल्पना आहे तुम्हाला? 1.5% खातो. आपलं वजन असेल त्याच्या 1.5% आपण अन्न खातो. गाई बैल 2.5% खातात. जनावर जास्त अन्न खातात. गांडूळ त्याच्या वजना इतकं अन्न खातं. म्हणजे आपलं वजन जर 50 किलो असेल तर 50 किलो खाणं सोपी गोष्ट नाहीये. 1 ग्रॅम गांडूळ 1 ग्रॅम माती खातं आणि तेवढीच विष्ठा बाहेर टाकतं. आता 100 किलो गांडूळ किती विष्ठा टाकतील? 100 किलो टाकतील. किती? 24 तासात. म्हणजे 24 तासात जर त्यांनी 100 किलो खत दिलं जमिनीला, 1 दिवसात 30 दिवसात किती देतील? 100 गुणिले 30 3,000 किलो देतील. 3,000 किलो खत म्हणजे 3 टन खत त्यांनी 1 महिन्यात दिलं. ही गांडुळं फक्त पावसाळ्यातच ऍक्टिव्ह राहतात. कारण पावसाळा संपला की ते समाधिस्थ होतात, ते आराम करतात. त्याला हायबरनेशन असं म्हणतात. हायबरनेशन म्हणतात. 4 महिन्यात 3 टन महिन्याला प्रमाणे 312 टन गांडूळ खत त्यांनी 1 एकरमध्ये दिलं. त्या 12 टनामध्ये प्रत्येकी 2.5% नायट्रोजन, 1.5% फॉस्फरस आणि 1.5% पोटॅशियम असतो. तर कॅल्क्युलेशन्स करा, एवढं खत त्या जमिनीत उपलब्ध होतंय आणि एवढं त्या कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी पुष्कळ आहे. वरून खत टाकण्याची गरज नाही. पण मग आता का खत टाकावं लागते? गांडूळ मारून टाकली. मधमाशीचं उदाहरण सांगतो बा. मधमाशी वरचं काम करते, गांडूळ खालचं काम करते. गांडुळाने जमीन सुपीक केल्याशिवाय पिकाची वाढ होत नाही. आणि पीक जर निरोगी वाढलं तर किडा रोग पण येत नाही, कारण त्याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. जर रासायनिक खतं त्याला दिली तर ते जमीन, ते मूल सलाईन व वाढवल्यासारखे, आणि सलाईन व वाढवलेल्या मुलाला नेहमी काही ना काही सर्दी पडसाचा त्रास होत राहतो. तसं पिकांचं झालेलं आहे. आणि म्हणून या पिकांना त्याच्यातून जर वाचवायचं असेल तर जमीन सकस केली पाहिजे. आम्ही आतापर्यंत रासायनिक शेतीमध्ये पिकांची वाढ हा महत्वाचा घटक, जमिनीचं आरोग्य नाही विचारात घेत. मुळात आई जर रोगट असेल तर मूल सशक्त होण्याची अपेक्षा कशी करता येईल तुम्हाला? आणि मूल सशक्त व्हायचं असेल तर मुळात आईलाच निरोगी आणि सशक्त बनवावा लागेल. आणि म्हणून सेंद्रिय शेतीचा मूळ पाया आहे की जमीन सशक्त, उत्पादनक्षम आणि निरोगी बनवा. त्याच्यात वाढणारं जे मूल म्हणजे पीक आहे ते आपोआप निरोगी येईल. त्याची रोग प्रतिकार शक्ती एवढी असेल की कीड रोग त्याच्याकडे फिरकणार नाही. आणि समजा
काही एंडेमिक येतात, त्याच्यामध्ये कीड रोग आले तर अनेक सेंद्रिय उपाय. कडुलिंबाचा काढा जर पिकावर फवारला तर ते कडुलिंबाचा जे कडू जे आझारचाटिन नावाचं जे अल्कलॉइड आहे त्या पेशीत शिरतं आणि तो पेशी रस ज्याला प्रोटोप्लाझम म्हणतात तो कडू होतो. कडू झाल्यामुळे ते कीड ज्यावेळेला त्याची ते सोंड त्याच्यामध्ये टोचतात आणि शोषून घेतात रस, तेव्हा तो कडू येतो त्यांच्या आणि मग असे कीटक त्याच्यावर हल्ला करत नाही. दोन प्रकारचे कीटक आहे, एक मोनोफॅगस पेस्ट आणि एक पॉलीफॅगस. मोनोफॅगस पेस्ट म्हणजे वाघासारखे. वाघ प्राणी खातो, बकरी खातो, सगळं खातो. वाघाला जर काहीच मिळालं नाही तर नाईलाजाने गवत नाही खाणार, तो उपाशी राहून मरेल पण गवत नाही खाणार. या मोनोफॅगस ज्या पेस्ट आहेत कीटक आहे ते तसंच करतात. जोपर्यंत त्याला ते मिळत नाही तोपर्यंत ते खात नाही आणि न मिळाल्यामुळे तो उपाशी राहून मरतो. आपल्या त्याच्यात काही पुण्य नाही, तो उपाशी राहून मेला त्याला आपण जबाबदार नाही. दुसरा एक पॉलीफॅगस पेस्ट आहे, त्यांना काही त्या खातात. हे पीक नाही ना त्या पिकावर, त्या पिकावरून त्या पिकावर. आणि पॉलीफॅगस पेस्ट आणि मोनोफॅगस पेस्ट यांचं जर नियंत्रण आपण याच्यातून करू शकलो तर पिकाला वाचवता येतं. दोन प्रकारचे कीटक आहेत, किडी आहे, एक व्हेजिटेरियन आणि एक नॉन व्हेजिटेरियन आहे. नॉन व्हेजिटेरियन ज्या किडी आहेत त्या आपल्या कामाच्या त्या मित्र कीटक आहे, कारण त्या दुसऱ्या कीटकाला खातात आणि किडीचं नियंत्रण आपोआप होतं. ज्या व्हेजिटेरियन आहे त्या आपल्या पिकालाच खातात. त्यामुळे व्हेजिटेरियन किडी ह्या आपल्या शत्रू आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन किडी आपल्या मित्र आहेत, कारण त्या आपल्या शत्रूला खातात. तर या नॉन व्हेजिटेरियन किडी ज्या आपल्या किडींना खातात त्यांची वाढ करायची. आमच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये पुरकर साहेब मान्य करतील, आम्ही प्रोटेक्टिव्ह मेजर कंट्रोल म्हणतो. कीड येण्याच्या आधीच एक फवारा द्या म्हणजे कीड येणार. त्याचा उलटा परिणाम असा झाला, कीड येणार आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण प्रोटेक्टिव्ह स्प्रे केला त्याच्यामुळे त्या किडीचे शत्रूच मारून टाकले आम्ही. म्हणजे ज्या मित्र किडी आहे त्यांनाच मारून टाकलं. मित्र किडी कमी झाल्यामुळं तिची कीड आली ती डॉमिनंट झाली, शत्रूच नाही राहिला. आणि म्हणून शत्रू मित्राचं रिलेशन याचा जर वापरलं तर किडींना दूर ठेवता येतं. काही अशी जैविक कीटकनाशक आहे, काही वनस्पतीचे काढे आहेत, ते जर फवारले तर ते कडू होतं वनस्पती. आता कडुलिंबाने कडू झालं तर आपल्या दृष्टीनं चांगलंच आहे, आपण तर कडुलिंबाची पानं खातो आणि हे जर मिळालं तर काही तसं आपल्याला नुकसान नाही. पण या किडी उपाशी राहून मारतात. आणि काही कीटक असे की त्यांना तो वास नाही सहन होत. एक दशपर्णी अर्क विकसित केलाय, सगळ्या कडू प्रकारच्या वनस्पतीचा काढा त्याच्यात टाकायचा, त्याचा इतका घाण वास येतो की त्या किडी पळून जातात. त्याला रिपेलंट म्हणतात, किडींना पळून लावणे. आणि ज्या उपाशी राहून मारतात त्याला अँटीफिडन म्हणतात, ती खातच नाही, न खाता उपाशी राहून मरते. असे अनेक उपाय आहेत, पण मग ते का वापरले जात नाही त्याचं कारण असं, एक गाडी शेणखत नेऊन पसरवायचा खर्च, ट्रान्सपोर्टचा खर्च, लेबरचा खर्च शेतकऱ्याला करायला परवडत नाही, कारण शेतीमध्ये लेबर मिळत नाही. म्हणून तो काय करतो, 2 खताच्या गोणी तिकीट टाकतो, तिकडे घेऊन जातात, दुपारपर्यंत सगळं पांगून घरी येतं. लेबर शॉर्टेज असल्यामुळे सेंद्रिय शेती करायला लोक धावत नाहीत. एक दुसरं, सरकारच्या पॉलिसी सेंद्रिय शेतीला तेवढ्या फेवरेबल नाही. त्याचं कारण असं की सेंद्रिय शेतीतून त्यांना टॅक्स मिळत नाही. सेंद्रिय शेती प्रमोट करणं म्हणजे रासायनिक खत कीटकनाशकावर नियंत्रण आणणं आणि सगळा पैसा ह्या 2 लॉब्यांकडे आहे, कीटकनाशकाची लॉबी आणि फर्टिलायझरची लॉबी. ही या सरकारला टॅक्स देते. इतकंच नाही, एक सरकारची गिमिक आहे. सरकार दरवर्षी 1,50,000 कोटीची फर्टिलायझर सबसिडी देतं. आपल्याला वाटेल सबसिडी म्हणजे शेतकऱ्याला मिळते, शेतकऱ्याला 1 रुपया मिळत नाही. या फर्टिलायझर कंपन्या यांना ती दिली जाते की तुम्ही किंमत कमी ठेवा. म्हणजे जी शेतकऱ्याला सबसिडी जाते ती शेतकऱ्याला न देता त्या कंपनीला दिली जाते. अर्ध्या कंपन्या सरकारच्या आहेत, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड चेंबूर RCF. मागच्याच आठवड्यात त्यांनी डायअमोनियम फॉस्फेटला 1300 रुपयाला येणारे गुण 1600 रुपयाला केले.
25 ते 30% तिची किंमत वाढवली. मुळात त्यांची डायअमोनियमची प्रोडक्शन कॉस्ट त्याच्या निम्मी पण नाहीये. हे काय करतात, प्रोडक्शन कॉस्ट जास्त दाखवतात आणि त्याच्यामुळे सबसिडी घेतात आणि यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे तेवढ्यालाच ते विकतात आणि त्याच्यातून नफा काढतात. म्हणजे सरकारची सबसिडी हा त्यांचं प्रॉफिट आणि त्यांचा नफा आहे ते प्रॉफिट. आणि मग हे जे काय म्हणतात त्यांना, ह्या ज्या प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत त्यांना काय म्हणतात, नवरत्न कंपन्या आहेत. नाही, ते ब्लू चिप वेगळ्या. नवरत्न कंपन्या सरकारला प्रॉफिट कमवून देतात, त्यांना या कंपन्यांना स्पेशल स्टॅटस आहे. त्यांना टार्गेट दिले, तुमची जर कंपनी प्रॉफिटमध्ये चालणार नाही तर आम्ही स्टाफ कमी करू, आम्ही तुमचे फंड कमी करू. आणि ते फंड टिकून ठेवण्यासाठी आणि स्टाफ टिकून ठेवण्यासाठी ते किमती वाढवतात, प्रोडक्शन कॉस्ट जास्त दाखवतात, रॉ मटेरियल कॉस्ट जास्त दाखवतात आणि 150 लाख कोटी रुपये भारत सरकारचे फिरून परत भारत सरकारच्याच तिजोरीत जातात, कारण कंपन्या त्यांच्याच. त्यामुळे ही जगलरी आहे, फसवणूक आहे शेतकऱ्यांची की 1.5 लाख कोटी रुपयाची तुम्हाला सबसिडी देतो, नाही तर शेत परवडणार नाही. आज सबसिडी देऊनही शेती परवडत नाही आणि मग सबसिडी नाही दिली तर शेतीच लोक सोडून देतील आणि शेती जर सोडून दिली तर सरकारला जगणं मुश्किल होईल, कारण फूड सिक्युरिटी कुठून तुम्ही करणार. हे शेतकरी कमवतोय, पिकवतोय म्हणून फूड सिक्युरिटी देतात. 2 रुपये 3 रुपये किलोनी अन्नधान्य दिल्यामुळे शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय. पूर्वी हे शेतमजूर मिळायचे, शेतीवर काम करायचे, आता त्यांना 2 रुपयात गहू तांदूळ मिळाला ते शेतीवर येतच नाही. 8 दिवस काम केलं की महिनाभर ते जातात. त्यांच्या रिक्वायरमेंट फार कमी असतात. 2-3 वेळेला भाकरी आणि भाजी मिळणं एवढीच रिक्वायरमेंट आहे, ती त्यांना सरकारने खात्री दिली. मग ते काम कशाला करते. आता मजूर मिळत नाही म्हणून जे मजूर मिळतात ते आडून येतात. पूर्वी 300 रुपयात जोडी यायची नवरा बायको, आता ते 1200 रुपये मागतात. आता 300 रुपयाचे 1200 रुपये त्यांना द्यायचे. ते 10 वाजता येतात आणि 4 वाजता चुळबुळ करायला सुरुवात करतात. त्यांना जर म्हटलं नाही एवढं नाही झालं, दुसऱ्या दिवशी नाही येत. शेजारचा शेतकरी पकडायला तयार होतो, मी तुला 50 रुपये वाढून देतो. आज शेतकऱ्यांमध्ये युद्ध सुरू झालंय. शेजारचा शेतकरी शेजारी शत्रूसारखा पाहते, कारण त्याचे लेबर पळवतो हा. आणि जर संधी दिली तर 50%च्या वर शेतकरी शेती सोडून द्यायला तयार आहे, पण दुसरा पर्याय नाही, करता येत नाही म्हणून जो करतोय तो आनंदाने करत नाही. कोणते शेतकरी आनंदी आहेत, डॉक्टर, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर जे शेतकरी ते आनंदी आहेत, कारण हे यांचं उत्पन्न शेतीवर दाखवतात, कारण शेतीला इन्कम टॅक्स नाही. ते शेतकरी ते मात्र खूप आनंदी आहेत. पवार साहेबांसारखे शेतकरी आनंदी आहेत. त्याचं कारण असं की मध्ये सरकारने विचार केला शेतीवर इन्कम टॅक्स लावायचा. हे दुधारी क्षेत्र आहे, शेतीवर इन्कम टॅक्स लावला तर सरकारच अडचण येते. कसं, जेव्हा तुम्ही एखादा धंदा करता, प्रॉफिट झाला तर तुम्ही इन्कम टॅक्स भरता आणि लॉस झाला तर काय करता, लॉस दाखवता. आणि लॉस दाखवल्यानंतर तो कोणी भरून द्यायचा, सरकारने द्यायचा किंवा यांनी पुढच्या प्रॉफिट मध्ये ऍडजस्ट करायचा. शेतीचं असं आहे की दर 3 वर्षानंतर तो तोट्यात जातो आणि मग त्याच्या तोट्याची वर्ष आणि फायद्याची वर्ष जर मोजली तर एकाच 3 आहेत. 1 वर्ष तो प्रॉफिट मारल्याला 3 वर्ष तो तोट्यात जातो. मग तो शेतकरी काय म्हणेल, ज्या वर्षी प्रॉफिट होईल त्या वर्षी मी इन्कम टॅक्स देतो, पण ज्या वर्षी तोटा होईल मात्र सरकारने ती भरपाई द्यावी. मग सरकार 1 वर्षाचे पैसे गेले आणि 3 वर्षाचं देईल. सरकार काय वेड आहे का, म्हणून ते इन्कम टॅक्स लागत नाही, बाकी काही नाही. त्याच्यामुळे सगळे हुशार आहे. त्या फायनान्स मिनिस्टर तर अति हुशार आहे, त्या आता शोधतच असतात कुठे टॅक्स लावता येईल. त्यामुळे शेतकरी आनंदी फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर आहे, बाकी कुठलाही शेतकरी आनंदी नाही. आज महाराष्ट्र प्रोफेसर, नोकरी करणारे सगळे आनंदी. नाही प्रोफेसर शेतकरी, प्रोफेसर शेतकरी बरोबर. जोही नोकरी करतो आणि शेतकरी ते आनंदी आहे. पण खास करून त्या प्रोफेसरला पगारावर इन्कम टॅक्स द्यावा लागतं, त्याचा रेकॉर्डेड इन्कम असतं. रेकॉर्डेड इन्कम कोणाचं नाही, त्या लोकांना ते फायदा. शेतीवरच
बोलण्यासारखं खूप आहे. तुम्ही फक्त काही प्रश्न असतील तर विचारा. सुंदर छान केलं सर लेक्चर. आपल्याला कीड लागलेल्या भाज्या घ्यायच्या. अगदी किडीने खाल्लेले असं नको, पण एकदम तुम्ही एकदम चकचकीत भाजी समजावं की याच्यात कीटकनाशकाचं प्रमाण जास्त आहे. आणि तुम्हाला सांगतो, आळ्या ज्या असतात कॅटरपिलर म्हणतात, त्याच्यामध्ये 70% प्रोटीन आहे आळ्यामध्ये. समजा एखादी आळी चुकून गेली तरी प्रोटीन सप्लिमेंट म्हणून त्याच्याकडे पहा. सगळं लक्ष नाही द्यायचं. मी फिलिपिन्स मध्ये होतो. एक उदाहरण सांगतो. गांडूळ शेती तिकडे केली जाते आणि गांडूळ जे आहे त्याच्यात काय हाडबीड नसतं. मध्ये फक्त त्याचं जी पचन संस्था असते तो मातीच खातो. ते गांडूळ असं उभं चिरलं की ते आतडं बाहेर काढता येतं आणि ते पूर्ण जे राहतं तर ते पूर्ण 72% प्रोटीन आहे त्याच्यात. त्यामुळे प्रोटीनची पावडर ते करतात आणि हे जे जिमला जातात ना त्या लोकांच्या पावडर मध्ये ती पावडर असते. आणि त्याचं वैशिष्ट्य, गांडुळाच्या पावडर मध्ये ॲफ्रोसिडियाक तत्व असते. त्याच्यात शक्ती येते, शिराजीची शक्ती येते. आणि ती लोक फिलिपिनो, चायनीज, कोरियन ती गांडुळाची पावडर त्यांच्या अन्नात खातात. आता आपण म्हणतो अरे शी असं तसं वगैरे. आता काही देशामध्ये म्हशीचं दूध ते पित नाहीत. ते म्हणतात एवढा मोठा काळा कुट्ट प्राणी त्याचं काय दूध प्यायचं. आपण मात्र नाही, म्हशीचंच पाहिजे, घट्ट असतं, दही चांगलं होतं आपण म्हणतो. पण गाईचं दूध संपूर्ण जगभर आहे. तर आता जोपर्यंत आपण ते खात नाही तोपर्यंत त्याची आपल्याला किडच येते. आता मला सांगा, आपण जे नॉन व्हेज आहेत सगळे प्राणी खातात, मग ते हायर लेवलचे प्राणी हे जास्त डिसीज कॅरियर असतात त्या लोअर लेवलचे प्राणी. त्यामुळे मासे खाणं बोकड खाण्यापेक्षा चांगलं. जसा जसा प्राणी लोअर लेवलला जाईल तेवढं त्याची प्रोटीन जे उपलब्ध असतं ते जास्त डायजेस्टिबल असतं, जास्त उपयुक्त असतं. पण गांडूळ ते एकदमच खालचा प्राणी. मग गांडुळाबद्दल वाईट वाटायचं काय कारण नाही. मासे खाता, मग मासे फ्राय करून खाता, मग गांडुळाची चटणी केली तर काय हरकत आहे. न सांगता करायची नाही, न सांगता. एक तर आपला माइंड सेट आहे की अरे हा प्राणी काही खाण्याचा नाही. खातात ना. आता मला सांगा, इन्सेक्ट खाण्यापेक्षा गांडूळ खाणं केव्हाही चांगलं. तुम्हाला माहिती आहे का, आदिवासी भागात जर तुम्ही गेला तर झाडावरच्या त्या मुंग्यांची चटणी करतात. आणि ते मुंग्याच्या असतात लाल, त्या खूप चावतात. ते पूर्ण ते कट करायचं आणि त्या तव्यावर टाकायचं. त्या मुंग्या ज्या वेळेला पडतात त्यावेळेला त्या गरम होऊन त्या मरतात. आणि त्याची जी चटणी आहे तिला खूप मेडिसिनल व्हॅल्यू आहे. आदिवासींना काही रोगराई होत नाही, त्याचं कारण अशी काही गोष्टी ते खातात. आता आपल्याला ते वाईट वाटेल, काय बेकार आहे आदिवासी वगैरे मारतात. काय करायचं, फक्त जेवढा विचार करा तो सायंटिफिक करा. आपण जे अन्न खातोय त्याच्यात काय नायट्रोजन आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहे, कार्बोहायड्रेट आहे, मिनरल्स आहे, व्हिटॅमिन आहे. आपली गरज ह्या 5 गोष्टीवर अवलंबून आहे. त्याच्यात प्रोटीन असलं पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, फॅट्स असलं पाहिजे, मिनरल असलं पाहिजे, व्हिटॅमिन असलं पाहिजे. त्याचा सोर्स काय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ॲब्सोल्यूट जे तुम्ही जे मटेरियल आहे ना तेच असतं. प्रोटीन हे प्रोटीन असतं. आणि प्रोटीनचं जे तुम्ही जर त्याचं जर अनालिसिस केलं ते अमिनो ॲसिड पासून बनलेले असतात. आणि जे अमिनो ॲसिड ते बेसेस पासून बनलेले असतात. आणि ते तुम्ही वनस्पतीतून येऊ दे, प्राण्यातून येऊ दे, नाही तर कुठून येऊ दे, हे मूळ कंटेंट तेच असतं. आता बघा, डॉक्टर गेलं की ते पहिलं ब्लड टेस्ट करायला सांगतात. केलं की तुमच्या रक्तात व्हिटॅमिन D3 ची कमतरता आहेच, व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहेच, लगेच ते कॅप्सूल देतात, या घ्या. आता हे कशामुळे झालं? पूर्वी असं का व्हायचं नाही? आत्ताच हे रोग कुठून आले? आत्ता येण्याचं कारण रासायनिक शेती. रासायनिक शेतीमध्ये आपण त्या पिकाला
जेवढी अन्नद्रव्य आवश्यक आहे तेवढी देत नाही, फक्त मुख्य अन्नद्रव्य देतो. विषय निघाला, सांगू का पुढे? माणसं असू दे, वनस्पती असू दे, प्राणी असू दे, अन्नद्रव्य तीच लागतात. वनस्पतीला नायट्रोजन लागतो, माणसाला प्रोटीन लागतं. प्रोटीन हे नायट्रोजन पासूनच बनलेलं आहे. तुम्ही जे अन्न खातात त्याच्यातलं प्रोटीन नाही मोजता येत, त्याच्यातला नायट्रोजन मोजतात आणि गुणिले 6.25 केलं की प्रोटीनचं पर्सेंटेज येतं. फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, फेरस, बोरॉन, कॉपर, झिंक, मॉलिब्डिनम, मॅंगनीज, व्हॅनेडियम, क्लोरीन, हीच अन्नद्रव्य वनस्पती लागतात, हीच माणसाला लागतात, हीच गायला लागतात, हीच बैला लागतात, सगळ्यांना तीच लागतात. फक्त घेण्याचा फॉर्म वेगळा आहे, घेण्याचा फॉर्म वेगळा आहे. आता एकूण 16 अन्नद्रव्ये वनस्पतीला लागतात. ती कुठून येतात सांगतो. 3 मुख्य अन्नद्रव्य म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हा कुठून मिळतो? हवेतून मिळतो, पाण्यातून मिळतो. कार्बन डायऑक्साइड मधून कार्बन मिळतो, पाण्यामधून हायड्रोजन मिळतो आणि ऑक्सिजन हवेतून मिळतो. याला काही पैसे द्यावे लागतात का? नाही, हे फुकटच मिळतात. आणि 95% शरीर तुमचं वनस्पतीचं, प्राण्याचं या 3 घटकांनी बनलेले आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता राहिलं 5%. 5%त 3% जो शेअर आहे तो नत्र, स्फुरद, पालाश, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याचा आहे. ही मुख्य अन्नद्रव्ये म्हणून समजली जातात आणि ती जास्त प्रमाणात लागतात. आणि त्याच्यानंतर 3 दुय्यम अन्नद्रव्ये लागतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. मुळा खातो ना आपण, मुळ्यामध्ये सल्फर असतो. कोबी, फ्लावर खाली सल्फर असतो. सगळ्यात जास्त सल्फर ब्रोकोलीमध्ये असतो. म्हणून ब्रोकोली जर तुम्ही कच्चा खाल्ला तर सल्फरची रिक्वायरमेंट ऑटोमॅटिक मिळून जाते. त्याच्यानंतर 7 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात, ज्याला आपण मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स म्हणतो. त्याच्यामध्ये फेरस आहे, फेरस आयर्न. ज्या लोकांचं हेमोग्लोबिन कमी झालं असतं त्यांना पालक खायला सांगतात, मेथी खायला सांगतात. त्याच्यानंतर फेरस आहे, बोरॉन आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे, मॉलिब्डिनम आहे, क्लोरीन आहे. आता 2 अन्नद्रव्ये पाहिजेत वनस्पतीच्या बाबतीत. एक सिलिका, कारण ते वारं आल्यानंतर पिकं कोसळून पडतात, कारण त्याच्या ज्या देठामध्ये ताकद नसते ती ताकद येण्यासाठी सिलिका वापरतात. आणि सिलिका ही वाळूमधून मिळते. आणि एक व्हॅनायडियम आहे. एवढे 16 ते 18 अन्नद्रव्ये त्या वनस्पतीला मिळाली तर ती वनस्पती सकस अन्न निर्माण करील. पण आपण त्यांना काय देतोय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तर निसर्गातून मिळतोय. वरून काय देतोय? नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम देतोय. मग 3 आणि 3 6 मिळाली, 16 पैकी 6 मिळाले, 10चं काय? मग या 10 अन्नद्रव्यांची त्याच्यातच मुळात कमतरता आहे वनस्पतीमध्ये. तर ते धान्यात येणार नाही, धान्यात न आल्यामुळे आपल्या अन्नात येणार नाही, आपल्या अन्नात न आपल्या शरीरात येणार नाही. मग व्हिटॅमिन B12 याची डेफिशियन्सी जाणवेल की नाही. आणि म्हणून सेंद्रिय अन्न हे सकस का? तर 16 प्रकारचे अन्नद्रव्ये त्याच्यात आहे. आणि रासायनिक अन्न सकस का नाही? तर त्याच्यात फक्त 6 प्रकारचे अन्नद्रव्ये. आणि म्हणून लोक म्हणतात पूर्वीचं फार चवदार होतो, आता नाही लागत, कारण 6 अन्नद्रव्ये आहे, चवदार कसं लागेल? हे कारण आहे. आता तुम्ही काय, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या खाऊ नये याच्याबद्दल सांगा. तुम्हाला कोणती भाजी आवडते हा तुमचा पर्सनल मामला आहे. पण ज्या भाज्यांवर कीटकनाशकाचा वापर कमी आहे अशा भाज्या आपण खाव्यात. त्या कोणत्या भाज्या? ज्या भाज्यांचा कालावधी कमी असतो तिथे शेतकरी कीटकनाशक वापरत नाहीत, कारण ते महिन्यात 1.5 महिन्यात निघून जातं. कीटकनाशक वापरायची काही गरज पडत नाही. पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्या भरपूर खा, कारण याच्या कीटकनाशकाचा वापर कमी आहे किंवा नाही. काही शेतकरी नाहीच करत. कोणत्या भाज्यामध्ये कीटकनाशकाचा वापर जास्त आहे ते सांगतो, खायचं की नाही ते नाही सांगतो. कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी, ब्रोकोली त्या फ्लावर वर्गातच आलं, त्याला कोल क्रॉप म्हणतो आम्ही.
नाही, आता असं नाही सांगता येत. आता कोकणामध्ये ते पावटा आहे, त्याच्यावर काही कीटकनाशक फवारत नाही, ते बांधावर करतात आणि सगळ्यात जास्त प्रोटीन त्याच्यात असतं. ते काय म्हणतात, पावटाच म्हणतात. बटाटा खावा, बटावर कुठली नाहीये. रताळी खावी, रताळ्याची फवारणी नाहीये. सगळ्यात जास्त फवारणी असेल कुठे तर टोमॅटो, वांगी आणि फ्लावर, भेंडी. आता तुम्ही खाऊ नका असं म्हणत नाही. समजा भेंडी आणली, टोमॅटो आणली, तर तुम्ही त्या मिठाच्या पाण्यात टाका, ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट करा, त्याच्यातलं पेस्टिसाइड बाहेर येऊ द्या आणि परत एकदा धुवून टाका. 50% पेस्टिसाइड तर तुम्ही काढून टाकू शकता. काही नाही, 20 मिनिट 30 मिनिट, जास्त नाही करायचं. पण टोमॅटो काय करतो आपण, एक एक कापून घालतो. एकदम 1 किलो टोमॅटो भाजीला टाकत नाही. आणि भाजी ज्या वेळेला करतो त्यावेळेस संपूर्ण भाजी करतो, तर तिथं शक्य आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही, जिथं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो. सर, सेंद्रिय भाजी कितकं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सेंद्रिय भाजी आणि रासायनिक भाजी हे कोणीच ओळखू शकत नाही. त्याचं कारण असं, त्याची मॉर्फॉलॉजी ही सगळ्यांची सारखीच असते. बदलतं काय तर फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री बदलते. फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री इंटरनल असते, मॉर्फॉलॉजी ही वरचं असतं. म्हणजे तुमच्या शरीरात 20 जरी भरलं तर माणूस माणसासारखाच दिसतो आणि तुम्ही निरोगी असला तरी माणसासारखाच दिसतो. याच्यावर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करावं लागतं आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनच्या एजन्सी आहे त्या तुमच्या जमिनीच्या निवडीपासून कोणती खतं वापरायची, कोणती कीटकनाशके वापरायची, कोणती वापरायची नाही, कोणत्या अवस्थेत काय करायची, याची सगळी हे देतात, चार्ट टेबल देतात आणि त्याप्रमाणे हे व्हिजिट देतात, ते सर्टिफाय करतात आणि सर्टिफाईड ऑर्गॅनिक म्हणून त्यांना लोगो देतात आणि तो लोगो असेल तरच तुम्हाला ती सेंद्रिय माल म्हणून विकता येतो. मग ते धान्य असेल, भाजीपाला असेल, फळं असेल. पण आता बघा, इंडिया फार ग्रेट कंट्री आहे. म्हणजे जेवढं दूध भारतात पिकतंय ना त्याच्या तिप्पट दूध विकलं जाते. मग ते दूध येतं कुठून, तर ते सोयाबीनचं दूध असतं, कधी ते चुन्याची निवळी मिसळतात, कॅल्शियम कार्बोनेट त्याच्यात मिसळतात आणि दूध 10 लिटर आणि 20 लिटर चुन्याची निवळी त्याच्यात मिसळतात. आता काही शेतकरी, आता आपलेच मित्र आहे, ते डेअरीला ज्यावेळेस दूध टाकतो त्यावेळेस ते लॅक्टोमीटरचं रिडिंग घेतात आणि त्याच्यात जे फॅट आहे ते 3.5-4% वगैरे आल्याशिवाय तो डेअरीवाला दूध घेत नाही. ते त्याच्यात युरिया टाकतात. युरिया टाकल्यामुळे युरियामध्ये नायट्रोजन आहे, त्या नायट्रोजनमुळे लॅक्टोमीटर एकदम उडी मारतो आणि मग ते दूध चांगलं आहे म्हणून तो त्याच्यात टाकतो. 10 लोकांनी चांगलं दूध आणलेलं असतं, 2 लोकांनी बदमाशी केलेली असतं, दूध सगळं मिसळत एकत्रित होतं. ते काय याचं दूध आणि त्याचं दूध वगैरे ठेवत नाही. ते जातं डेअरीला, चिलिंग प्लॅन्टला जातं, तिथून पिशव्यात भरून आपल्याकडे येतं. आता 90% शेतकऱ्यांचं दूध चांगलं आहे, पण 10% बदमाशी केली ते दूध विषारीच झालं. हे सध्या चालू आहे. आता सेंद्रिय शेतीच्या बाबतीत तसंच चालू आहे. सर्टिफाईड शेत असतं एक, त्याचं उत्पादन असतं 100 किलो, विकतो 300 किलो. पण जेव्हा सेंद्रिय मालाची मागणी वाढते त्यावेळेला मार्केटमधून खरेदी करून तो त्याच्यात टाकतो आणि तो विकतो. दुसरं, सेंद्रिय सर्टिफिकेशन हे 1 वर्षासाठी व्हॅलिड राहतं. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पिकाला ते पुन्हा नव्याने करावं लागतं. याने एकदा लेबल मिळाला लोगो का तो पुढच्या 5 वर्षाचं छापून ठेवतो आणि तो केमिकल वगैरे सगळ्या लेबल लावतो, ऑर्गॅनिक विकत राहतो. त्यामुळे अजून तरी आपल्याकडं खात्री लायक ऑर्गॅनिक आहे की नाही हे सांगता येत नाही. तो पिकवणारा माणूस आपला मित्र जरी असला तर तो पैशाचा लोभी असणार आहे. त्यामुळे फिजिकली डोळ्यांनी किंवा इव्हन मायक्रोस्कोप वापरून सुद्धा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये फरक आपल्याला करता येत नाही. ऍडिशनल माहिती याच्यातली असेल तर कुरकर सर सांगतील. फळांमध्ये फवारे मारतात ना फळांमध्ये, फळांवर काय नाही असं आहे,
नाही, आता भाजीपाला कीटकनाशकाच्या किडी आहेत त्या फळावर येतात, फुलावर येतात, पानावर येतात, त्यामुळे कीटकनाशके तर मारावीच लागतात. आता हे जे फळ आहेत, काही फळांची जी स्किन आहे ती पातळ असते. उदाहरणार्थ टोमॅटो, वांगी पातळ स्किन असते, त्याच्यामध्ये कीटकनाशकाचं ऍब्सॉर्प्शन फास्ट होतं. आता मला सांगा, तुमच्या स्किनवर एखादं औषध लावलं ते लवकर ऍब्सॉर्ब होईल का जनावरांच्या स्किनवर लावलेलं आहे तुमच्याच, कारण ती पातळ स्किन आहे. तसं तुम्ही फळं जर घेतली, डाळिंब घेतलं, आंबा घेतला, चिकू घेतला, नारळ घेतला, तर नारळामध्ये ऍब्सॉर्ब होण्याचं प्रमाण फार कमी आहे, त्याची स्किन जाड आहे. पण ज्याची स्किन पातळ आहे तिथं लवकर ऍब्सॉर्ब होतं. नारळ धुवून घ्यायची काही गरज नाहीये, कारण ते नारळाच्या वर एवढं कवर असतं ते कीटकनाशक जाणंच शक्य नाही. केळीमध्ये एक नवीन प्रॉब्लेम, युनिफॉर्म कलर यावं म्हणून ते कार्बाईड मध्ये पिकवतात, आणि ते कार्बाईड मध्ये पिकवले की नाही हे ओळखायचं हे तुम्हाला सांगतो. केळ पिकलेलं पिवळं दिसतं पण देठ हिरवा असतो, त्यावेळेला समजायचं कार्बाईड मध्ये पिकवलेलं. जेव्हा ते नैसर्गिकरित्या पिकतं त्यावेळेला केळ पिवळं होतं आणि देठ काळपट होतं. देठ काळपट होईल आणि केळ पिवळं असेल त्यावेळेला समजायचं की हे नैसर्गिकरित्या पिकले. देठ हिरवा असताना जर ते पिकलं असेल तर ते कार्बाईड वापरून पिकवले. आंब्याच्या बाबतीत आता आंब्याचा सीझन चालू आहे, कार्बाईड मध्ये पिकवतात. कार्बाईड मध्ये पिकवलेला आंबा एकदम घट्ट आणि कडक लागतो, आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा थोडा बेलबेला लागतो. त्यामुळे उगाच कडक आंबा घेण्याच्या फंदात पडू नका. आपल्याला खूप प्रत्येक गोष्ट कडक पाहिजे. दुसरं, आंबे ज्यावेळेला नैसर्गिक पिकतात त्यावेळेला त्याचा पल्प लवकर मऊ होतो. पल्प लवकर मऊ म्हटलं का त्याला एकदम दाबतो, आणि ज्या वेळेला कार्बाईड पिकलेला असतो पल्प घट्ट असतो, तो दाबत नाही. आणि तुम्ही जर कापला आंबा तर बऱ्याच वेळा आंबट लागतो, आणि नैसर्गिक पिकलेला आंबा लागत नाही, कारण ते पूर्ण त्याचं जे ऍसिडचं रूपांतर शुगर मध्ये झालेलं असतं. आणि जेव्हा पूर्ण ऍसिडचं रूपांतर शुगर मध्ये होत नाही तेव्हा ते ऍसिड तिथंच राहतं आणि ते आंबट लागतं. थँक्यू. मित्रांनो, प्राध्यापक डॉक्टर सूर्या गुंजाळ यांनी शेतीविषयी अत्यंत उपयुक्त आणि चांगली माहिती आपल्याला दिली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मी डॉक्टर बाबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. अध्यक्ष डॉक्टर वसंतराव, सचिव ज्योत्स्नाताई, आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर सूर्या गुंजाळ. डॉक्टरांची आमची ओळख रोटरीमध्ये असताना पहिल्यांदा झाली. तेव्हा रोटरीमध्ये मी GSC चेअरमन होतो आणि आपली टीम ब्राझीलमध्ये चालली होती. त्यावेळेस ब्राझील आपल्यासारखा देश आहे, शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे डॉक्टर सूर्याचं त्यावेळेस आपण गायडन्स घेतला होता. तुम्हाला आठवतं आणि मला माहीत नाही, पण त्यावेळेला त्याच्यात दुसरी भेट ते अप्पासाहेबांचे मित्र आहे, आणि अप्पासाहेबाबरोबर ते मानवला आमच्या शेतीवर आले होते. त्यावेळेस मी मला वाटतं बँकेचं चेअरमन होतो, मला माहीत नाही, तेव्हा त्यांची माझी गाठ झाली होती. पण आज डॉक्टर सूर्या गुंजाळांनी जे आपल्या पुढे ॲग्रिकल्चर आणि सेंद्रिय शेती हा जो विषय मांडला, आत्तापर्यंत मी तरी असं लेक्चर आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. जे डिटेल वर्कआउट त्यांनी केलेलं आहे अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे. तसंच त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये जी झाडे लावली, अनबिलिव्हेबल, आणि इमॅजिनेबल अशी गोष्टी त्यांनी करून दाखवली. मला वाटतं असे जर डिवोटेड लोक आपल्या देशात जर
जास्त जन्माला आले तर आपल्या देशाची प्रगती खूप चांगल्या प्रमाणात होईल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर बोरलाबद्दल तुम्ही काम केलेलं आहे. त्यावेळेस आपण एकच विचार केला की आपली अन्नधान्याची समस्या दूर करावी. त्याचा ड्रॉबॅक आत्ता जाणवायला लागला. तुम्ही जो गहू निर्माण केला, क्रॉसिंग, मल्टी क्रॉसिंग, जेनेटिक लिंचिंग, त्याच्यामध्ये ॲडेनोपेक्टिन नावाचा जो स्टार्च आहे, त्या स्टार्चला शुगरपेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स आहे. आणि जो आपण प्रत्येक घरात आता डायबिटीज बघतो. लक्षात घ्या, अजून 10 वर्षानंतर सगळ्या आदिवासींनी यांच्यावर डायबिटीज 100% येईल. ॲश्युअर्ड येणार म्हणजे येणार. म्हणजे हा जो सॉफिस्टिकेटेड क्लासमध्ये डायबिटीस आहे, हा आता 2 किलो गहू रोड तांदळामध्ये हा 100% आदिवासीमध्ये आहे. जेणेकरून देशावर अधिक ओझं वाढणार आहे. कारण डायबिटीस ट्रीट करणं महिन्याला 2-3 हजार रुपये खर्चाचा प्रश्न आहे. हा विचार सायंटिस्टने केला पाहिजे. परंतु प्राध्यापक गुंजाळांनी जे आपल्याला खूप उत्कृष्ट माहिती दिली त्याचं आपण सगळ्यांनी अनुकरण करावं. आणि मी आपल्या अध्यक्षाला आपल्या प्रेमाची प्रतीक म्हणून आपली जी भेट आहे ती डॉक्टर सूर्या गुंजाळ द्यावी. दुर्लक्ष